नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, शिक्षक बंधू भगिनी, इतर सर्व माझे मित्र, हितचिंतक या सर्वांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या पहिल्या दिवशी म्हणजेच डे 1 मध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. IN4 EPRD यामध्ये IN4 म्हणजे चारदा IN येतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स फॉर ई कॉन्टेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट या 5 वर्ष सलग 2020 पासून 15 ऑगस्ट 2020 पासून कार्यरत असलेल्या ई साहित्य सेवा किंवा ई साहित्य प्रशिक्षण सेवा या ठिकाणी आम्ही देत आहोत. आणि यामध्ये बरेचसे 500 पेक्षा जास्त आपण म्हणूया हजारापेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी या ठिकाणी अ, प्रशिक्षित होऊन गेलेले आहेत. आणि आज आपण इतर सर्वांसाठी जे शिक्षक नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणी हाचा सेशन हा आयोजित केलेला आहे, जेणेकरून जनरल सगळ्याच प्रकारच्या ई साहित्य निर्मितीची आपल्याला या ठिकाणी सेवा देता येईल. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी ज्या एका टूल पासून एका ऍप पासून या 5 वर्षाची घोडदौड सुरू झाली 2020 साली, ते म्हणजे पॉवर पॉइंट. ते तुमच्या समोर या ठिकाणी मी ओपन करत आहे आणि त्यामध्ये काही तात्विक गोष्टी सुरुवातीला पहिले 20-25 मिनिटं आपण या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकलला थोडंसं सोपं जाईल, सुकर जाईल. तर या ठिकाणी पहा, मी फुल स्क्रीन करत आहे आणि फुल स्क्रीन मध्ये तुम्हाला सर्वांना दिसत असेल, बरोबर? व्यवस्थितपणे या ठिकाणी व्हाईट स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. सर्वप्रथम आजच्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन, एकच मिनिट, वर्कशॉप मध्ये मी सर्व या ठिकाणी ई साहित्य विश्वाच्या या मोठ्या महाकुंभामध्ये किंवा मोठ्या समुद्रामध्ये उतरण्यास तयार असलेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचं या ठिकाणी, बांधव भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो. आजचा जो या ठिकाणी हा वर्कशॉप आहे, तो वर्कशॉपचा हा डे 1 आहे. त्या डे 1 मध्ये या ठिकाणी मी सर्वप्रथम सगळ्यांचं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी सर्वप्रथम पहा, आपण एक एक स्लाइड पुढे जाणार आहोत. एक टोटल 10 स्लाइड्स या ठिकाणी मी केलेल्या होत्या. पहिल्या स्लाइडवर मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडंसं वेलकम करायचंच होतं आणि त्यासाठी त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि यानंतर या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या एका स्लाइडवर मी या ठिकाणी नेत आहे. ओके, लेट मी फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर द अनोटेशन्स. फुल स्क्रीन करत आहे. आणि रेकॉर्डिंग मध्ये परत एकदा या ठिकाणी मी आमचे या ठिकाणी थोरले मित्र आपण म्हणूया किंवा बंधू, माननीय श्रीयुत मितेश टाके सर यांचं या सेशन मध्ये मी स्वागतही करत आहे आणि त्यांचं अभिनंदन आणि आभारी करत आहे की त्यांच्या संयुक्त विद्यमाने IN4 EPRD आणि मितेश टाके यांचं जे काही या ठिकाणी ही एक मोहीम आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आजचा सेशन जो आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात अगोदर आपल्याला या व्हिडिओ या शब्दाविषयी अगोदर माहिती होणे गरजेचे आहे. आपण हा जो सेशन आहे तो 2 या ठिकाणी भागामध्ये या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या ठिकाणी एक तर पहिला भाग आहे या ठिकाणी तात्विक आणि दुसरा भाग आहे प्रात्यक्षिक. तर हा जो तात्विक म्हणजेच त्याला आपण म्हणतो थेरॉटिकल तात्विक, आणि दुसरा जो आहे या ठिकाणी आपण म्हणूया प्रात्यक्षिक. तर सुरुवातीची 20-25 मिनिट या ठिकाणी मी तात्विक भागावरती सुरुवातीला बोलेन, जेणेकरून तुम्ही योग्य वातावरणात याल, माझ्याशी थोडीफार या ठिकाणी केमिस्ट्री तुमची मॅच होऊ शकते या सगळ्या वेळामध्ये. आणि आपण कसं जाणार आहोत, काय शिकणार आहोत नेमक्या या 2 दिवसामध्ये, त्याच्या पुढचं प्लॅनिंग कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तात्विक भागामध्ये मी कव्हर करणार आहे. आणि त्यानंतर जे असणार आहे ते प्रात्यक्षिक असणार आहे. प्रात्यक्षिकामध्ये खूप छान छान अशा प्रकारची निर्मिती मी तुम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी करून दाखवणार आहे. पुढचा 1 तास, त्याच्यानंतर तर हा पूर्ण 1.5 तासापर्यंत या ठिकाणी तुम्ही खिळवून राहाल अशा प्रकारची योजना मी या ठिकाणी केलेली आहे.
नक्कीच तुम्हाला हा आजचा सेशन आवडेल. उद्याही हा सेशन असणारच आहे, दुसरा दिवस, या वर्कशॉपचा दुसरा दिवस. या ठिकाणी व्हिडिओ ज्यावेळेस आपण शब्द घेतो त्यावेळेस हा एक एक प्रकार झाला, ठीक आहे, ई साहित्याचा. खरं तर आपण आपल्याला ई कंटेंट असं नाव दिलेलं आहे आपण, किंवा आपण म्हणूया या ठिकाणी ई साहित्य असं आपण नाव दिलेलं आहे. ई साहित्य सेवा म्हणून आमचा एक दुसरा एक ग्रुप आहे मोठा, त्यापेक्षा त्यामध्ये 900 पेक्षा जास्त शिक्षक या ठिकाणी समाविष्ट आहेत त्यामध्ये. त्या ठिकाणी ई साहित्य असं नाव यासाठी दिलेलं आहे कारण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, फक्त व्हिडिओच येत नाही. तर त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही शिकत असतो, शिकवत असतो या संस्थेच्या माध्यमातून मागील 5 वर्ष. परंतु आता खास सर्वजणांचा जो काही कळीचा मुद्दा आहे असं म्हणूया, किंवा जे सगळ्यांना शिकायचं आहे ते व्हिडिओ मेकिंग शिकायची आहे. आता ही व्हिडिओ मेकिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. आता नवीन जे मागील 4 वर्ष 5 वर्ष आम्ही केलेलं आहे ते एनआय वरती काम केलेलं आहे, म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स. नॅचरल इंटेलिजन्स, आणि त्यामध्ये अनेक 10 पेक्षा जास्त या ठिकाणी आपण म्हणूया टूल्स आपण त्यांना शिकवतो. आणि त्यामध्ये जे 3 महत्वाचे या ठिकाणी टूल्स आहेत त्यामध्ये, त्या ठिकाणी पॉवर पॉइंट, त्यानंतर कॅनवा, आणि त्यानंतर फिल्मोरा. तर पॉवर पॉइंट आणि कॅनवा याची जोड आणि फिल्मोरा हे एडिटिंग सॉफ्टवेअर आहे, त्याची जोड जर आपण जे सगळ्यांना एक ज्या कारणासाठी तुम्ही सगळेजण जमा झालेले आहात, ज्या कारणासाठी मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, माननीय श्रीयुत मितेश टाके सर यांनी ही जी मोहीम चालवलेली आहे, त्या 2 शब्दाची आजकाल बरस बरंचसं ते ट्रेंडिंग आहे. मागील 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वीच काही व्हिडिओज मी तुम्हाला पाठवलेले आहेत. कारण ते काळाची गरज ओळखून, किंवा आपण म्हणूया वेळेची पावलं ओळखून या ठिकाणी आम्ही खूप अगोदरपासूनच त्याची निर्मिती सुरू केलेली होती. ते 2 शब्द म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता, किंवा शॉर्टली जे सगळ्यांच्या रोजच्याच परवलीचा शब्द झालेला आहे. हे जे पालुपद आहे आपल्या जिभेवर राजरोसपणे रुळत असतं, अशा प्रकारची जी एआय व्हिडिओ मेकिंग आहे. तर ही एनआय व्हिडिओ मेकिंगची जोड एआय ला जर दिली तरच आपला हा व्हिडिओ जो आहे तो परिपूर्ण कंप्लीट होऊ शकतो. आता एआय मध्ये बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी असणार आहेत, त्या हळूहळू मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आता एआय व्हिडिओ मेकिंग तयार करायची असेल, म्हणजे एआय व्हिडिओ मेकिंग या कार्यशाळेसाठी तुम्ही जमा झालेले आहात, मग त्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहात ते या ठिकाणी सर्वप्रथम आपण सुरुवातीला समजून घेऊया. ठीक आहे. तर आता मी तात्विक भागाची सुरुवात या ठिकाणी करत आहे. आतापर्यंत मला असं वाटतं की माझा कमीत कमी तुम्ही सगळेजण व्यवस्थितपणे स्थिरावलेला असाल आपल्या जागेवरती, किंवा स्क्रीनवर जी आहे ती तुमची नजर या ठिकाणी खेळलेली असेल, रोळलेली असेल. या ठिकाणी अशा पद्धतीनं मी समजतो. या ठिकाणी बरेचसे जण पुढारलेले आहेत, सुधारलेले आहेत, काही जण मॉडरेट लेवलला पोहोचलेले आहेत, काही जण बिगिनर आहेत. सगळ्यांसाठीच नवीन अशा प्रकारचा सेशन होईल अशी या ठिकाणी मी आशा करतो, आणि सर्वांना बरंच या ठिकाणी आपण जे शिकवत आहोत ते तुम्हाला आवडेल अशी या ठिकाणी मी आशा करतो. आता फुल स्क्रीन न करता अशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. सुरुवातीला पहिल्या स्लाइड वरती मी नेत आहे 7 गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. 1-7. ओके. तर पहिल्यांदा बघा 4 अल्फाबेट्स मी थोडंसे या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. त्यामध्ये समद येणार आहे बघा. आता सुरुवातीला पहिलं जे आहे या ठिकाणी, हा आपण म्हणूया SIMD. कारण ज्यावेळेस आपण हा एआय व्हिडिओ ज्यावेळेस आपण बनवायला घेतो, एआय व्हिडिओ, त्यावेळेला या ठिकाणी त्यामध्ये या 4 गोष्टी येतात. ओके. त्या 4 गोष्टी कोणकोणत्या येतात? तर आपल्याला एआय व्हिडिओ बनवायचा आहे, तर काय बनवायचं आहे नेमकं? स्टोरी बेस्ड व्हिडिओ बनवायचा आहे. मग ते स्टोरी बेस्ड व्हिडिओ कशा पद्धतीने असतील? तर रिअल कॅरेक्टर्स घेऊन असतील, किंवा फिक्शनल कॅरेक्टर्स घेऊन असतील, किंवा तुमच्या लेसन मधील असतील, किंवा इतर कोणतेही जनरल स्टोरी असतील, किंवा मोटिवेटेड स्टोरी असतील. अशा प्रकारे पहिला जो या ठिकाणी एआय व्हिडिओचा प्रकार आहे तो आहे स्टोरी बेस्ड. ओके. स्टोरी बेस्ड आपल्याला बनवायला आवडतो. त्यानंतर दुसरा जो आहे या ठिकाणी असेल तो अॅनिमेटेड. आता अॅनिमेटेड मध्ये जे आहे ते 2D अॅनिमेशन असेल, किंवा या ठिकाणी 3D अॅनिमेशन असेल. यासाठी बरेचसे या ठिकाणी आपण म्हणूया अ, या हे एआय येण्या अगोदर सॉफ्टवेअर्स किंवा ऍप्लिकेशन्स लॅपटॉपवरती, मोबाईलवरती अशा पद्धतीनं असतात. परंतु आहेत आणि त्याचा वापर आम्ही करायला शिकवत होतो. 2D अॅनिमेशन, 3D अॅनिमेशन बरचसं तेही शिकवून झालेलं आहे. पण एआय आल्यापासून हे सगळं सोपं झालेलं आहे तुम्हाला सांगतो. हे 3D अॅनिमेशनच्या टूल्सची एवढी गरज नाही, असं या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही एआय नीट शिकून घेतलं तर.
बरोबर आहे. हे मग त्यामध्ये वेगवेगळ्या त्यामध्ये स्टोरी, आता हे सगळं ओव्हरलॅप होऊ शकतं बरं का. 3D अॅनिमेशनची स्टोरी किंवा 3D अॅनिमेशनचा लेसन किंवा 2D अॅनिमेशनचा प्रोमो व्हिडिओ असेल एखादा, किंवा या ठिकाणी एखादं इंट्रोडक्टरी असेल सेशन, तर ते सगळं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. एखाद्याचा परिचय तुम्हाला द्यायचा असेल वगैरे वगैरे, ते सगळं यामध्ये येतं. त्यानंतर तिसरं जे या ठिकाणी आहे, एम फॉर या ठिकाणी पण म्हणूया, जो परवलीचा शब्द आजकाल खूप लोकांसाठी झालेला आहे, तो म्हणजे मूव्ही. आणि हे सगळेजण बनवू शकतो. एनीबडी कॅन डू, ABCD आपण म्हणूया. एनीबडी कॅन डू धिस. आणि हा विश्वास तुम्हाला सर्वांना देण्यासाठी, हा विश्वास तुमच्या मनामध्ये पेरण्यासाठी अनेक या ठिकाणी माझ्यासारखेच 2-3 अजून प्रशिक्षणार्थी आहेत, प्रशिक्षक आहेत. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि ही जी मोहीम माननीय मितेश टाके सरांनी यांनी चालवलेली आहे, त्याला खारीचा का होईना या ठिकाणी वाटा देण्याचा मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि अनेक असे व्हिडिओज तुम्ही आपल्या चॅनलवर सुद्धा जाऊन पाहू शकता. त्यानंतर जे चौथा येतो तो डॉक्युमेंटरी. एआय डॉक्युमेंटरी, सगळं एआयचं मी सांगत आहे. आता एनआय वरती जास्त आपण सध्या चर्चा आज करणार नाहीये, कारण जवळ-जवळ या ठिकाणी आपण म्हणूया 5 पेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी आम्ही या ठिकाणी, आणि ते आमरण चालणारच आहे. एनआय ला तोड नाही. हे तुम्ही कितीही एआय पुढारलं, सुधारलं, तरी नॅचरल इंटेलिजन्स शिवाय एआय हे पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एनआय सुद्धा आम्ही शिकवत असतो आणि त्याचाही अंतर्भाव या ठिकाणी आम्ही घेत असतो. आता हे एआय स्टोरी, एआय अॅनिमेशन, एआय मूव्ही, एआय डॉक्युमेंटरी, ओके, हे सगळे प्रकार या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता मूव्ही मध्ये या ठिकाणी सुरुवातीला टीजर पासून बघा. या ठिकाणी टीजर कमीत कमी आपल्याला, आज आपण एक टीजर आणि ट्रेलर सुद्धा बनवणार आहोत. या महिन्यातल्या येणाऱ्या 2 महत्वाचे सण आपले येत आहेत. रामनवमी असेल किंवा या ठिकाणी महावीर जयंती असेल. त्या निमित्तानं आपण थोडीशी एक एक विषय घेऊन आपल्याला शिकवायचं होतं, म्हणून सध्या माझ्या डोक्यात सध्या ऑन द स्पॉट या ठिकाणी येत आहे की कोणता विषय घ्यावा आज शिकवताना. तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडंसं शिकवणार आहे आणि तुम्हाला मजा येईल आणि आनंद होईल आणि प्लस शिक शिक आणि शिकून सुद्धा होईल, म्हणजे नॉलेज सुद्धा मिळेल आणि एंटरटेनमेंट सुद्धा होईल. अशी या ठिकाणी योजना मी केलेली आहे. तर पहिला जो या ठिकाणी 4 अल्फाबेटचा आहे, असे 7 अल्फाबेट आहेत, ते शिकून अगोदर समजून घ्या. कारण हे खूप महत्वाचं होणार आहे तुम्हाला ओव्हरऑल आजचा जो टॉपिक आहे तो समजून घेताना. त्यानंतर बघा दुसरा या ठिकाणी आहे CAAT. आता कोणतीही निर्मिती आपल्याला करायची असेल, मग ती स्टोरी असेल, आता बघा पहिल्या स्लाइडवर जातो, स्टोरी असेल किंवा अॅनिमेशन असेल किंवा मूव्ही असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला निर्मिती करायची असेल तर 4 निकष आपल्याकडे आहेत. ते 4 निकष कोणते आहेत? पहिला तर निकष या ठिकाणी आहे बघा, सी फॉर आपण म्हणूया सिनेमॅटिक. आपली जी निर्मिती असायला पाहिजे ती कशी असली पाहिजे? सिनेमॅटिक. हा 5 वर्षापासून आमचा कल जो आहे तो सिनेमॅटिक निर्मितीकडेच राहिलेला आहे. जरी यामधील बरेचसे जण शिक्षक असतील, मीही एक शिक्षक आहे. बरेचसे जण या ठिकाणी शिक्षक आहेत. मी सिनियर कॉलेज पुणा कॉलेज पुणे येथे या ठिकाणी प्राणीशास्त्राचा मी प्राध्यापक आहे. प्राध्यापक मुबीन शेख. आता माझं इंट्रोडक्शन मी जास्त नंतर शेवटी देणार, तर माझा व्हिडिओ सुद्धा चालू करेन. माझं थोडासा परिचय सुद्धा देईन. आपले माननीय मितेश टाके सर वगैरे यांच्याशी आपण थोडंसं बोलून या ठिकाणी शेवटी बघा प्रश्नोत्तरे होणार आहेत. त्या प्रश्नोत्तराच्या सेशन पर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे आणि तुमचे सगळे डाऊट्स वगैरे सुद्धा मी सॉल्व्ह करेन. त्यानंतर दुसरा जो यातला आहे तो आहे निकष, तो एलिगंट. एलिगंट निर्मिती एकदम अशी फाईन. आणि आपण म्हणूया तिसरा जो आहे या ठिकाणी आर्टिस्टिक. आर्टिस्टिक निर्मिती असायला पाहिजे. त्यामध्ये काहीतरी थीम असायला पाहिजे, काहीतरी कॉन्सेप्ट असला पाहिजे. मितेश टाके सर यांची ज्यावेळेस मी लेखनाचा अभ्यास केला, मी त्यांच्या समीक्षणाचा एकलव्यासारखा अभ्यास केला. मी अगोदरच मी तुम्हाला सांगितलं. ते चित्रपटाचे खूप चांगल्या प्रकारचं समीक्षण करतात. तर मला त्यातून असं समजलं, की त्यांना कॉन्सेप्ट बेस्ड खूप आवडतं. म्हणजे बघा कॉन्सेप्च्युअल जर काय ते त्यामध्ये एखादी थीम असली पाहिजे. काहीतरी एक संकल्पना दडलेली असली पाहिजे. आणि ती अशी जास्त बघा आपण जसं आता बोलत आहोत तात्विक भाग, त्यामध्ये तात्विक भाग जास्त नसतो. ओके. ते आपल्याला समजून घ्यायचं असतं. एक दर्शक म्हणून, एक प्रेक्षक म्हणून आपण किती समजून घेतो, अशा प्रकारचं गूढ रहस्यमय निर्मिती आपण त्यामध्ये करत असतो. आणि चौथा आहे या ठिकाणी थिएट्रिकल. आणि ती निर्मिती थिएटरच्या पडद्यावर त्या 35 आपण म्हणतो ना, ते त्याची एक साईज आहे. ओके. तर त्या पडद्यावरती, त्या मोठ्या पडद्यावरती आपली ती निर्मिती जर सादर झाली किंवा डिस्प्ले झाली, तर कशा पद्धतीनं दिसेल? आणि हा पडदा आपल्या वर्गात सुद्धा असतो. हा पडदा आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा असतो. असं नाही की थिएटरमध्येच तो डिस्प्ले व्हावा किंवा रिलीज व्हावा.
तर माझी निर्मिती पडद्यावर काही दर्शक बघत आहेत. मग ते लहान मुलं आबालांपासून वृद्धांपर्यंत असेल. पण शेवटी ते दर्शकच आहेत. एक जिवंत हाडामासाचा माणूस मी रात्री जागलेल्या 1, 2, 3, 4, 5, 6 महिन्यापासून तयार केलेल्या या निर्मितीचा आनंद घेत आहे. यासारखं दुसरं समाधान या ठिकाणी नाही. आम्ही तर या ठिकाणी साहित्य सेवेला मोक्ष प्राप्तीपर्यंत नेलेलं आहे. हे करता करता मोक्ष प्राप्ती सुद्धा होऊ शकते. काही जणांना अतिशयोक्ती वाटत असेल, परंतु हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे या अगोदरही. त्यानंतर बघा तिसरा या ठिकाणी निकष आहे, तो आहे FOGH. बघा या ठिकाणी मी कोणकोणते टूल्स या ठिकाणी तुम्हाला आज दाखवणार आहे. सगळ्यांना आवडणारा हा फ्लो तर असणारच आहे, ज्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड या ठिकाणी क्रेडिट्स वापरू शकता. अनलिमिटेड. त्यानंतर सगळ्यात जास्त मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. बघा सगळ्यांनी इकडं लक्ष द्या, जर इकडं तिकडं कुणी बघत असतील किंवा स्क्रीनकडून लक्ष जर निघून गेलेलं असेल किंवा जर थोडंसं नंतर बघू रेकॉर्डिंग म्हणून थोडं कुणी कानाडोळा करत असेल, तर माझं सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, या शब्दाकडे सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्हाला याची गरज खूप लागणार आहे. ते आहे म्हणजे ओपन आर्ट. ओपन आर्ट म्हणजे त्यामध्येही मॅक्सिमम जे शेवटचा प्लॅन आहे, तो प्लॅन आपल्याकडे आहे. हा फ्लो सुद्धा या ठिकाणी प्रो व्हर्जनचा आहे. ओपन आर्ट सुद्धा आपल्याकडे प्रो व्हर्जनचा आहे. त्यानंतर जे आहे तिसरा महत्वाचा आहे या ठिकाणी ग्रॉक. आणि ग्रॉक सुद्धा या ठिकाणी सुपर ग्रॉकच्या माध्यमातून बघा. ग्रॉक फक्त जर म्हटलं तर काय होतं या ठिकाणी, ते त्यामध्ये वॉटरमार्क येऊ शकतो, त्यामध्ये लिमिट्स येऊ शकतात, त्यामध्ये प्रो फीचर्स वापरता येणार नाहीत. पण ग्रॉक हा जर शब्द तुम्ही जर बघितला तर तो नॉन ऑफिशियल वर्ड आहे, म्हणजे नॉन आपण म्हणूया प्रोफेशनल टूल आहे. पण सुपर ग्रॉक जो आहे तो सुद्धा आपल्याकडे प्रो व्हर्जनचा आहे. त्यामध्ये ही बरीचशी निर्मिती तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा चौथा जो आहे या ठिकाणी आहे तो हेजेन किंवा हेलो आहे. या ठिकाणी आपण म्हणूया मी दोन याची मांडतो, हेजेन आणि हेलो आहे. ओके. तर आता हेजेन आणि हेलो आहे यांना तुम्ही काय करू शकता. बघा हेजेन मध्ये काय होतं, या ठिकाणी एखादा फोटो टॉकिंग इफेक्ट तुम्हाला देता येतो. बरोबर आहे, फोटो टॉकिंग इफेक्ट तुम्हाला देता येतो. पण हा फोटो टॉकिंग इफेक्ट मध्ये ऍक्शन येणार नाही. ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला जावं लागेल कुठे, फ्लो मध्ये. आता फ्लो मध्ये ऍक्शन येते पण रिअल कॅरेक्टर्स वापरू शकत नाही. सेलिब्रिटी वापरू किंवा एखादा मला आता सपोज मला काय रामनवमी म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचा या ठिकाणी एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे ट्रेलर म्हणून. तर मला ते कॅरेक्टर घेता येणार नाही, परंतु ते सुद्धा या ठिकाणी आता शक्य झालेलं आहे. आणि ते शक्य कशामध्ये होतं, ओपन आर्ट मध्ये होतं. ते शक्य होतं ग्रॉक मध्ये. आता हे तुम्हाला सगळ्यांना जे काही आपले प्रशिक्षणार्थी असतील, जो आपला फुल कोर्स असणार आहे, त्यामध्ये जे काही जॉईन होणार आहेत, त्या सगळ्यांना वापरता येईल. आणि मनसोक्त वापरता येईल. माझा शब्द महत्वाचा ऐकून घ्या. मनसोक्त वापरता आलं पाहिजे, अशा प्रकारची योजना या ठिकाणी करण्याचा मी पूर्ण रमजानच्या महिन्यात माझे रोजे उपवास असायचे. परंतु दिवसभर हाच विचार करायचो, की माझ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जास्तीत जास्त कसं वापरायला देता येईल, अशा प्रकारची निर्मिती आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यासाठी बघा मी NATT हा चौथा जो या ठिकाणी माझा 4 अल्फाबेट्स तो मला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यासाठी आपण नॅचरल टूल्स बघा पहिला तर आहे NATT. ओके. हा जो एन आहे त्यामध्ये आपण नॅचरल इंटेलिजन्स आहे, तेही आपण या ठिकाणी घेणारच आहोत या ठिकाणी. त्यानंतर महत्वाचा जो सगळ्यांना आहे या ठिकाणी, तो आहे या ठिकाणी आपण म्हणूया आर्टिफिशियल. ओके. तर हा जो आर्टिफिशियल शब्द आहे त्या ठिकाणी त्यामध्ये हे सगळे टूल्स जे मी अगोदर मांडले ते आर्टिफिशियल टूल्सचे आहेत. आणि पॉवर पॉइंट, कॅनवा, फिल्मोरा, व्हिडिओ स्क्राईब, प्रेझी वगैरे बरेचसे आहेत तसे, ते सगळे आर्टिफिशियल आहेत. आता या दोन्हीचं मिळून आपण इथं काय करणार आहोत, ते टूल्स सुद्धा देणार आहोत. टूल्स प्लस टेक्निक्स. बघा कोर्स ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस मी शिकवत असतो टेक्निक्स. त्यावेळेस मी काय शिकवत असतो, टेक्निक्स शिकवत असतो. आणि या ठिकाणी टूल्स सुद्धा आपण सोबतीला तुम्हाला देतच असतो. मग आता ही टेक्निक वापर करून या ठिकाणी बरेचसे आमचे प्रशिक्षणार्थींनी त्यांना प्राइजेस मिळवलेले आहेत. मी वैयक्तिक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय सगळ्या स्तरावरती या ठिकाणी मला वाटतं कमीत कमी 25 पेक्षा जास्त प्रमाणपत्र माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. या मागील 5 वर्षापूर्वी 15 वर्ष या ठिकाणी या क्षेत्रामध्ये किंवा ही व्हिडिओ निर्मितीमध्ये मी काम करत आहे. माझ्या त्या चॅनलवरती गेला, तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये तशा प्रकारची निर्मिती तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी बघा पुढे 5वा जो या ठिकाणी मुद्दा आहे या ठिकाणी, तो तुम्हाला सांगायचा आहे, की निर्मिती करत असताना आपण या
फक्त व्हिडिओ नाही, व्हिडिओच्या अगोदर या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. या चारही गोष्टी असतात. त्यामध्येच आपण सुरुवातीला आज टेक्स्ट आणि इमेज वरती काम करणार आहोत. टी फॉर टेक्स्ट, आय फॉर इमेज, ए फॉर ऑडिओ आणि व्ही फॉर व्हिडिओ. आता व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी येतात. व्हिडिओमध्ये ऑडिओ असतो, व्हिडिओमध्ये इमेजेस असतात, व्हिडिओमध्ये टेक्स्ट असतं. तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता परत एकदा मी लक्ष वेधतोय. तसं तर सगळंच तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे, कारण नंतर रेकॉर्डिंग बघणं होईल न होईल हा नंतरचा मुद्दा आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला तुमच्या निर्मितीच्या सुरुवातीला जेवढं तुम्ही तुमचं टेक्स्ट हे सिनेमॅटिक, एलिगंट, आर्टिस्टिक, थिएट्रिकल. बघा प्रॉम्प्ट मध्ये 4 शब्द मी आहे बघा. माझे माझे जे सिक्रेट्स आहेत किंवा खूप वर्ष काम करून जे मला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो, ती थोडी समजलेली आहे, ती मी तुमच्याशी शेअर करत आहे. बरोबर आहे. आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये काय आहे, की बघा हे जे 4 शब्द आहेत ते माझे 4 शब्द प्रत्येक टेक्स्ट निर्मितीमध्ये असेल किंवा इमेजच्या निर्मितीमध्ये असेल, ते या ठिकाणी मी वापरत असतो. सिनेमॅटिक, एलिगंट, आर्टिस्टिक आणि थिएट्रिकल अशा प्रकारचं टेक्स्ट. कशा प्रकारचं? सिनेमॅटिक, एलिगंट, आर्टिस्टिक, थिएट्रिकल. इमेज सुद्धा तशाच पद्धतीनं सिनेमॅटिक, एलिगंट, आर्टिस्टिक, थिएट्रिकल. मग हे तयार करून मी काय तयार केलंय, मी तुम्हाला दाखवणार आहे. मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय, दक्षिण दिग्विजय. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची आणि सगळ्यात मोठी मोहीम जी होती त्यावरती पूर्ण पूर्ण चित्रपट तयार करण्याचं काम चालू आहे. त्याच्या सुरुवातीचा पार्ट मी तुम्हाला शेअर करणार, दाखवणार आहे. आता या कोर्समध्ये जॉईन होऊन किंवा या वर्कशॉपमध्ये जॉईन होऊन तुम्हाला थोड्याशा पुढच्या 6 महिन्यानंतर, 8 महिन्यानंतर, वर्षानंतर एखादा माझा काही रिलीज होणार आहे एक मोठा प्रोजेक्ट, त्याची काही पाळेमुळे जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येणार. आपण म्हणतो ना प्रीमियर शो, तसा प्रीमियर शो मी तुम्हाला थोडासा दाखवेन आज. ठीक आहे. आता बघा लक्षात घ्या, मी टेक्स्ट वर काम करणार आहे, टेक्स्ट आणि इमेज वर काम करायचंय. कारण तुमचा विषय कोणता आहे, तुमचा टॉपिक कोणता आहे, मग ते मूव्ही असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल किंवा एखादा लेसन असेल किंवा एखादा छोटासा जनरल व्हिडिओ असेल, त्याची सुरुवात अशा प्रकारच्या सिनेमॅटिक टेक्स्टने करा, आर्टिस्टिक टेक्स्टने करा. त्या टेक्स्टमध्ये सुद्धा काहीतरी कॉन्सेप्ट दडला पाहिजे. सपोज मला आता रामनवमी किंवा या ठिकाणी दक्षिण दिग्विजय या शब्दाचा या ठिकाणी काय करायचंय, प्रदर्शन दाखवायचं. सुरुवातीला डिस्प्ले करायचंय ते टेक्स्ट. ओके. चित्रपटाचं नाव असतं ना, मूव्ही पोस्टर वगैरे. तर त्यामध्ये मला एखादी तलवार दिसली पाहिजे, त्यामध्ये एखादी मला असं फायर दिसला पाहिजे. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारची या ठिकाणी कॉन्सेप्ट त्यामध्ये असेल, तर तो थोडासा त्यामध्ये दर्जा असल्यासारखा दिसतो आपल्याला. बघा आता या ठिकाणी पुढे हे सगळं करत असताना आपण सगळे प्रो व्हर्जन वापरतो. का वापरतो हे प्रो व्हर्जन? त्यासाठी 4 शब्द या ठिकाणी तुम्हाला 4 आपण म्हणूया अल्फाबेट्सने 4 शब्द तयार होतात. ते मी तुम्हाला सांगतो, की प्रो व्हर्जन का वापरायचं? खर्च का? तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही. माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, या ठिकाणी माझे बांधव भगिनींनो, या ठिकाणी आपण संस्था सगळा खर्च उचलते तुमचा. ओके. तुम्हाला फक्त कोर्सची जी काही नाममात्र फी असते ती, आणि आम्ही काय मोहीम आहे, हा कोर्स किंवा हे हे जे 5 वर्ष आम्ही करत आलेलो आहोत, ते सगळे मोहिमेचं त्याला स्वरूप दिलेलं आहे. आणि त्या मोहिमेला अजून एक मोहीम या ठिकाणी आज काय झालेली आहे, सुदैवाने आपण म्हणूया जुळलेली आहे. आणि हे त्यांचं गुंफण आणि मिश्रण या ठिकाणी आपण एक मिलाफ घडवून आणलेला आहे. या ठिकाणी बघा, पहिल्यांदा तर हा वॉटरमार्क येणार नाही. बरेचसे जण निर्मिती करतात, खूप छान छान निर्मिती करत आहेत. माझ्या शिक्षक प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींना मी सांगू इच्छेन, की या ठिकाणी बरेचसे जण या ठिकाणी एआय व्हिडिओ खूप छान छान बनवत आहेत, परंतु त्यामध्ये त्यांना काही लिमिटेशन्स येत आहेत. आणि त्या लिमिटेशन्सला पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आयन फॉर एपीआरडी ही संस्था पूर्णपणे सज्ज झालेली आहे, तयार झालेली आहे. त्याचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा. या ठिकाणी बघा, आता मी सुरुवातीला वॉटरमार्क लेस तर असणारच आहे. त्यानंतर जो पी आहे तो प्रो फीचर्स तुम्हाला वापरता येणार आहे. त्यामध्ये फीचर्स तर एफ म्हणूया आपण, प्रो फीचर्स म्हणजे फीचर्स. त्यामध्ये जे हिडन फीचर्स असतात किंवा जे फक्त पेड व्हर्जनला वापरता येतात किंवा प्रोफेशनल व्हर्जनला वापरता येतात, प्रो व्हर्जनला वापरता येतात, तेच ते तुम्हाला वापरता यावेत. त्यानंतर लिमिटलेस हा सगळा शब्द महत्वाचा आहे. बरोबर आहे का? ओके. आता सध्या मी तुमची माहिती चालू केलेली नाहीत ना, तर नक्कीच तुम्ही हे उत्तर हो हो उत्तर असं दिलं असतं. लिमिटलेस असलं पाहिजे, ते लिमिटलेस, लिमिट जास्त करून नसलं पाहिजे. आणि त्या प्रकारची कशा पद्धतीने त्याचा सुवर्ण मध्य गाठावा. बघा,
मी तुम्हाला हा सुवर्ण मध्य काय आहे नेमका तो मी प्रॅक्टिकली दाखवणारच आहे. ठीक आहे. आणि चौथा जो आहे तो क्वालिटी. क्यू फॉर व्हॉट? क्वालिटी. सगळ्यात महत्वाचा शब्द बघा. असे न तसे कितीतरी मग हे कंटेंट क्रिएटर वगैरे काही काही लोक काहीही बनवतात आणि त्यांना फक्त त्यांचं नेटवर्किंग चांगलं असतं किंवा त्यांचा मित्रपरिवार चांगला असतो, ओके, उदार मनाचा असतो, त्यांची शेअरिंग सुद्धा जास्त होते. त्यामुळं ते कुठल्या कुठं कसंही कंटेंट हे व्हायला लागलेलं आहे, व्हायरल व्हायला लागलेलं आहे. परंतु आपण बघा, आपण विद्यार्थ्यांसाठी झटतो, आपण आपल्या समाजात, आता बाकीचे जण, बरेचसे जण या ठिकाणी स्वतःच्या व्यवसायासाठी असतील किंवा स्वतःच्या या ठिकाणी हौशी सुद्धा आहेत या ठिकाणी, स्वतःच्या आपण म्हणूया ज्या इच्छा असतात, एखादा आपण काहीतरी बनवावं, निर्माण करावं, त्यासाठी असतील या ठिकाणी. त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या निर्मितीमध्ये तुम्हाला दर्जा या ठिकाणी असणं गरजेचं आहे, दर्जा. आणि त्या दर्जेदार या ठिकाणी निर्मितीसाठी आपण सातवी आणि शेवटची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आता, एक अशा प्रकारचा मास्टर ईमेल तयार करून ठेवलेला आहे. मास्टर ईमेल, की तो ईमेल सर्वांना या ठिकाणी वापरता येणार आहे. ऑब्व्हियस त्याला मी टू स्टेप फक्त व्हेरिफिकेशन ठेवलेलं नाही, तर बरंचसं या ठिकाणी आपण म्हणूया त्यामध्ये तुम्हाला थ्रू चॅनेल किंवा बाय रूल यावं लागेल या ईमेलला प्राप्त करण्यासाठी. आणि त्यामध्ये अजून काही टूल्स या ठिकाणी उल्लेख करतो आता मी. या ठिकाणी सुनो एआय असेल, बरोबर, त्या गीत निर्मितीसाठी. ओ माय गॉड, हे 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 टूल जर त्यांनी तुम्ही याचं जर डेप्थ किंवा याची जर तुम्ही महत्ता समजून घेतली, तर तुमच्या लक्षात येईल की बरेचसे म्युझिशियन्स आज घरी बसायला बसलेत असे. ओके, अशा प्रकारची ही हे टूल आहे. आणि त्यानंतर आपलं आहे 11 लॅब्स आहे. आणि त्यानंतर आहे गॅमा प्रो. त्यामध्ये बघा काही प्रकार काय डॉक्युमेंटरी निर्मितीसाठी वगैरे जे आहे की नाही, डॉक्युमेंटरी निर्मितीसाठी आपल्याला हे लागणार आहे, हे तिन्ही टूल लागणार आहेत. ओके. आणि बरेच माहितीपट ज्याला आपण म्हणतो, माहिती सांगायची असते करता यायला लागणार आहे. आणि याशिवाय हे जे तीन मी तुम्हाला सांगितले, परप्लेक्सिटी, बरोबर आहे. त्यानंतर जेमिनी, ओके, आणि त्यानंतर जे आहेत आपलं चॅट जीपीटी, बरोबर आहे. तर हे सगळं या ठिकाणी या ईमेल वरती आहे, प्रो व्हर्जनचे आहेत. आणि त्याला मला सांगतो की हे सगळे हे जे टूल्सची जमवाजमव महिन्याला जवळजवळ, आता बघा, हे जर तुम्ही टूल्स तुम्ही फक्त कोर्सची फी घेऊन येता, परंतु महिन्याला जर एका महिन्याला जर हे सगळं वापरायचं म्हटलं, तुम्हाला हे सगळं महिन्याला वापरायचं म्हटलं, तर 1 लाखापेक्षा जास्त तुम्हाला खर्च येऊ शकतो, 1 लाखापेक्षा. आणि मला असं वाटतं की ही अतिशयोक्ती नाही. हात वर करून सांगावं की हे जे मी सांगत आहे ते बरोबर, खरं सांगत आहे का नाही सांगा. बरोबर आहे. कारण तुम्ही प्रयत्न केलेलाच असेल किंवा एक बघितलेलाच असेल. याला जो काही खर्च होतो प्रति महिना, किती होऊ शकतो हे तुम्ही पाहू शकता. बरोबर आहे. तर हे सगळं तुम्हाला आता ही अतिशयोक्ती ठरेल, पण खरं आहे. आमचे जुने प्रशिक्षणार्थी सांगतील आणि ते हात वर करतील. बघा, हे सगळं तुम्हाला वापरण्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाही. ओके. एकही रुपयाचा खर्च नाही. आपण शिकवतो, आपण जे नाममात्र जे शुल्क घेतो ते असतं टेक्निकसाठी. टेक्निक सुद्धा महत्वाची आहे ना. तर टूल्स आहेत, पुस्तक आहेत, पण वाचलंच नाही, कसं वाचायचं तेच माहित नाही, कुठून सुरुवात करायची तेच माहित नाही. तर ते पुस्तकाची खूप मोठी, आपण याच्या अगोदरही तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं असेल, बरेच जण एमपीएससी युपीएससीचं तयारी करण्यासाठी पुस्तक आणून ठेवतात. ते तात्याचा ठोकळा आहे, ते पुस्तकाच्या वर पुस्तक. घरी लायब्ररी तयार होते, पण वाचत काहीच नाहीत. बरोबर आहे. तर टेक्निक ही महत्वाची आहे. बरोबर आहे. मग आता मुद्दा हा आहे की बघा, शीला पटेल मॅडम आमचे खूप जुने प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांनीही या ठिकाणी याला स्वीकृत किंवा याला हे दिलेलं आहे, दुजोरा दिलेला आहे. ओके. आणि बघा, मला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं नाही असंही नाही, पण पोहोचायचंही नाहीये. कारण मला हे जे सगळ्यांना द्यायचं असतं, ते 50 ते 100 जणांना मी देऊ शकतो. 50, 70, 60, 70 जणांना देऊ शकतो मी हे. बरोबर आहे. फ्रीमध्ये वापरायला, लिमिटलेस वापरायला, मनसोक्त वापरायला देऊ शकतो मी तुम्हाला. त्यामधलं बघा, हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॅनवा, हे तर मी तुम्हाला लाईफ टाईम देतो. आता वर्षभरासाठी मी घेतलेलं आहे. हे दरवर्षी मी रिन्यू करतो ते. दरवर्षी रिन्यू करतो. कॅनवा एकदा का तुम्ही आला आमच्याकडे या प्लॅटफॉर्मवरती, IN4EPD प्लॅटफॉर्मवर आला, तर कॅनवा तुम्हाला लाईफ टाईम वापरायला मिळेल. फिल्मोरा तुम्हाला लाईफ टाईम वापरायला मिळेल. पॉवर पॉईंट तुम्हाला लाईफ टाईम वापरायला मिळेल. ओके. बाकीचे व्हिडिओ स्क्राईब वगैरे लाईफ टाईम वापरायला मिळेल. हे जे आहेत काही क्रेडिट बेस्ड जे असतात, क्रेडिट बेस्ड, ते आपण प्रत्येक कोर्सला रिन्यू करतो. माझा ईएमआय, मी कोणत्याही घराचा चालू नाहीये, कोणत्या गाड्याचा चालू नाहीये माझा ईएमआय, किंवा कोणत्याही जे भौतिक सोयी सुविधेसाठी आपल्याला ईएमआय चालू असतात ना,
ओके, मटेरियलिस्टिक वेल्थ ज्याला आपण म्हणतो. एकही रुपयाचं कर्ज नाही माझ्यावर, एकही रुपयाचं, आणि एकही रुपयाचा ईएमआय चालू नाही माझा. पण पणचा पुढचा शब्द महत्वाचा आहे की ह्या सगळ्या टूल्सला रिन्यू करण्यासाठी प्रत्येक महिन्याला जवळजवळ माझा खर्च, मी तुम्हाला सांगणार नाही, खोटं वाटेल तुम्हाला, हा खर्च करण्यासाठी मला हे कोर्सेस राबवावे लागतात आणि तुम्हालाही द्यावे लागतात. त्यामुळे हे म्युच्युअल आहे, हे म्युच्युअल आहे, समजून घ्या. ओके, तर आता लक्षात घ्या. आता मी तुम्हाला हे तात्विक भाग संपलेला आहे इथं. प्रात्यक्षिक सुरू करण्या अगोदर आणि तात्विक भाग हा संपल्यानंतर तुम्हाला मी हे सगळे टूल्स अगोदर दाखवणार आहे. बघा, हे तर पॉवर पॉईंट आहे, चालू होतं पॉवर पॉईंट. त्यानंतर बघा, इथं या ठिकाणी कॅनवा आहे, हा कॅनवा आहे. हा जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी मी 500 पेक्षा जास्त जणांना हे तुम्हाला फ्रीमध्ये देऊ शकतो, परंतु यासाठी मला 12,000 रुपये या ठिकाणी हे कॅनवासाठी लागलेले आहेत, ज्यामध्ये मी 500 जणांना काय करू शकतो, समाविष्ट करून देऊ शकतो. मला जर फक्त कॅनवा देऊन, बघा, 100 रुपयाला घ्या, 200 रुपयाला घ्या, कॅनवा देऊन 500 जणांना जर दिलं असतं तर 12,000 पेक्षा किती तरी जास्त मला कमावता आलं असतं. पण कमावणे हा हेतू नाहीच मुळात. हे फ्रीमध्ये देतो मी, कॅनवा फ्रीमध्ये देतो मी, घेतलेलं आहे मी स्वतः जास्त. 500 जणांना देऊ शकतो. आता बघा, मी तुम्हाला दाखवतो की हे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर हे मी कुठून देतो, काय देतो, हा भाग थोडासा कॉन्फिडेन्शियल आहे. बट मी तुम्हाला बरेचसे आमचे जुने प्रशिक्षणार्थी सांगतील की त्यांचा अजूनही कॅनवा चालू आहे. बघा, हे सगळ्या प्रकारची निर्मिती या ठिकाणी लोक करत असतात. हा कॅनवा आहे. त्यानंतर हा जो आहे, आणि कॅनवामध्ये सुद्धा एआय आहे बरं का, एआय कॅनवामध्ये आहे. आपण एआय कडे येणारच आहोत. आणि हा बघा, फिल्मोरा. आता एआयच्या निर्मितीनंतर शेवटी तुम्ही प्रीमियर प्रो वापरता, पण फिल्मोरा 15.3 हा लेटेस्ट व्हर्जन मी तुम्हाला दाखवतो. बघा, लेटेस्ट व्हर्जन इथं हेल्प, यामध्ये तुम्ही जर बघितलं व्हर्जन जर बघितलं तर या ठिकाणी 15.3.3. आणि जरा गुगलवर सर्च करा तुम्ही की फिल्मोराचं लेटेस्ट व्हर्जन कोणतं चालू आहे. प्रीमियर प्रोला विसराल, आफ्टर इफेक्टला विसराल, एवढं जबरदस्त या 15.3 मध्ये. 15.3 हा जो आलेला आहे ना, तो सगळ्यात लेटेस्ट आणि ऍडव्हान्स्ड प्रकारचं व्हर्जन या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे याची झूट लागेलच तुम्हाला. एआयचे व्हिडिओ 5 सेकंदाचे, 8 सेकंदाचे, 15 सेकंदाचे, 20 सेकंदाचे तयार होतात. तर त्याला जोडण्यासाठी, त्याला योग्य त्याला टायटलिंग करण्यासाठी ओके, तुम्हाला एडिटिंग सॉफ्टवेअर लागतात. आणि एडिटिंग फक्त जोडण्यासाठी नसतं बरं का. हा अगोदर भ्रम सोडून द्या. एडिटिंग खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, खूप मोठी कॉन्सेप्ट. त्याला डोकं, नॅचरल इंटेलिजन्स वाढवावं लागेल आपल्याला. आणि त्याची कार्यशाळा कुठेही उपलब्ध नाही. त्या आपल्याला अंधाऱ्या रात्री एकटेपणानं आपण काय करू शकतो, माझं स्किल कसं वाढवू शकतो, हे स्वतःच्या डोक्यात ती कार्यशाळा तयार व्हायला पाहिजे. नॅचरल इंटेलिजन्स वाढवायला पाहिजे आपण. ओके, झोप चांगली घ्यायला पाहिजे, बदाम जास्त खाल्ले पाहिजे, काही करा, काही करा. ओके, परंतु नॅचरल इंटेलिजन्स हा वाढला पाहिजे आपला. एक शिक्षक म्हणून वाढला पाहिजे, एक व्यक्ती म्हणून वाढला पाहिजे, एक माणूस म्हणून वाढला पाहिजे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला चांगलं करता येईल. कल्पना शक्ती वाढली पाहिजे आपली. सगळ्यात महत्वाचं कल्पना, वेगवेगळ्या कल्पना सुचल्या पाहिजेत. ओके, चित्रपट बघा, जास्तीत जास्त बघा, समीक्षण करा, समीक्षण वाचा. ओके, तर कल्पनाशक्ती आपली वाढेल. बरं, असो. आता या ठिकाणी हे तुम्हाला हे दाखवले नॅचरल इंटेलिजन्सचे टूल्स. त्यानंतर बघा, या ठिकाणी हा मास्टर ईमेल, त्यामध्ये परप्लेक्सिटी एआय काय आहे, पुढे प्रो. त्यानंतर पुढच्या याच्यावर जेमिनी, या ठिकाणी बघा इथे जेमिनी हा प्रो. त्यानंतर चॅट जीपीटी 5.3 चालू आहे, 2 नाही, 5.3. तो आपल्याकडे प्रो आहे, चॅट जीपीटी प्रो. हे बघा, इथे जर बघितलं तर तुम्ही बघू शकताय चॅट जीपीटी 5.3. आणि त्यानंतर इथं सोरा प्रो. सोरा एक शब्द चॅट जीपीटीच ते एक प्रोडक्ट आहे. त्यानंतर पुढे आहे गॅमा प्रो. गॅमा प्रोने काय करू, गॅमा प्रो तर अल्ट्रा व्हर्जनचा आपल्याकडे आहे, अल्ट्रा. या ठिकाणी बघा, थोडंसं अपडेट करायचं आहे त्यामध्ये. 11 लॅब्स, त्यामध्ये तुम्हाला हा 11 लॅब्स प्रो व्हर्जनचा चालू आहे. या ठिकाणी बघा, 3% फक्त वापरून झालेला आहे, तुम्हाला वापरण्यासाठी ठेवलेला आहे. 99,665 क्रेडिट्स या ठिकाणी इथेही आहेत. इथं हा वेगळा आहे. आणि अजून एक दाखवतो तुम्हाला, दुसऱ्या एका ईमेलवर घेतलेला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 11 लॅब्सचे प्रो व्हर्जनचे क्रेडिट्स मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, एकच मिनिट. हे बघा, एवढे सगळं ईमेल, एवढे सगळं हे केलेलं आहे, यासाठी केलेलं आहे हे. कारण तुम्हाला हे बघा, हे पुन्हा कॉलेजचं माझं कॉलेजच्या ईमेलवरचं हा जो शेवटी असतो का नाही, आता बघा, मुबिन.शेख आणि पुणा कॉलेज .edu.in, यामध्ये जर तुम्ही 11 लॅब्स टाकला असेल, 11 लॅब्स, ओके, तर इथंही या ठिकाणी तुम्हाला हेही तुम्हाला मी ईमेल आयडी आणि पासवर्ड देतो. ओके, हा तर ओपनच ठेवलेला आहे. आणि इथे 11 लॅब्स जे आपण व्हॉइस ओव्हर साठी वापरतो. आता बऱ्याच जणांना माहित झालेलं आहे, म्हणून जास्त मी
खूप बेसिक बघा, मी मॉडरेट लेवलचा शिकवणार आहे. मला वाटतं की खूपच प्रत्येक टूलचं एकदम एबीसीडी तर तुम्ही शिकून आलेला आहात अशी मी आशा करतो या ठिकाणी. ओके, एक मिनिट. आणि EFGH या ठिकाणी आपण शिकत आहोत. ओके, EFGH हे बघा, या ठिकाणी इथे 5%, 1,05,011 क्रेडिट्स या ठिकाणी कशाचे उपलब्ध आहेत आपल्याला, 11 लॅबचे. हे संपले. तुम्ही म्हणाल की चला की 11 लॅब्स मग कुठं अनलिमिटेड झालं, तुम्ही म्हटलं होता की अनलिमिटेड. अहो तुम्ही संपवा तरी, तुम्ही वापरा तरी. बरेच जण वापरत नाही, तुम्ही देऊन सुद्धा कधी कधी. ओके, वेळेचं कारण असतं ना, बरोबर. पण जे वापरणारे आमचे बरेचसे या ठिकाणी आलेले आहेत आता. मग या प्लॅटफॉर्मवरती नवीन प्रशिक्षणार्थी येणार आहेत, तर सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण म्हणतो ना, ते आपल्या घरातील स्त्री असतात बघा, ते म्हणतात की ते खूप छान 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 स्वयंपाक बनवतात. त्यांना खाणारे हवे असतात, म्हणतो ना आपण, खवय्ये हवे असतात, खवय्ये. ते एवढं छान बनवून जर खाणारे जर नसतील, बरोबर आहे की नाही, तर त्यांना हे थोडस एक निराशा येते. त्या पद्धतीने मी देत आहे, वापरणारे पाहिजेत मला इथे, वापरणारे पाहिजेत. घ्या, मी घेत आहे, तुम्हाला देत आहे, या मुख्य प्रवाहात या. ओके, या ही हा समुद्र वाहत आहे, नदी वाहत आहे, हे हे वेगवेगळं, आणि तुम्ही त्यामध्ये तुमचे नख भिजवा, काही जणांनी गुडघे भिजवा, काही जणांनी हात भिजवा, काही जणांनी पूर्ण नखशिकांत डुंबा. मी द्यायला तयार आहे. एवढे क्रेडिट्स आपल्याकडे आहेत. आणि हे संपल्यानंतर परत मी देतो, परत रिन्यू करत असतो त्याला. कारण मलाही त्याची गरज लागतच असते. मीही निर्मिती करतच असतो. तुम्हालाही देत असतो. तर या सगळ्यांच्या गोष्टी तुम्ही सगळ्या आता बघितलेल्या आहेत. आता अजूनही दाखवतो या ठिकाणी. आता जे 4 FOGS तुम्हाला दाखवलं. जेमिनी, जेमिनी फक्त त्यामध्ये आणि फ्लो. हा बघा, हा जो फ्लो आहे, 45,000 क्रेडिट्स आपल्याकडे असतात. आता मी तुम्हाला 25,000चा एक दाखवतो. आता यामध्ये जर तुम्ही फ्लो मध्ये गेला, हा फ्लो सुद्धा तुम्हाला कसा ओपन केला, काय ओपन केला, मला वाटतं हे सांगण्याची गरज नाहीये आता. कारण बऱ्याच जणांना या ठिकाणी हे याबद्दल माहित आहे. ओके, खाली बघा, हा व्हिडिओ आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी लोअर प्रायोरिटी शब्द आहे बघा. आणि मला जर कोणीतरी चॅट करून सांगा, बघा फक्त माईक त्यांनी चालू करा. आता थोडंसं माईक आपण काय करू, चॅट बघणं होणार नाही लगेच लगेच, कारण आपल्याला बरंचसं काही या ठिकाणी कव्हर करायचं आहे, शिकवायचं आहे तुम्हाला. तर माईक चालू करायला मी परमिशन देतो, पण फक्त कृपया आन्सर देत असताना माईक चालू करावा. तर मला सांगा इथे व्हीओ 3.1 फास्ट लोअर प्रायोरिटी जनरेटिंग विल यूज हाऊ मेनी क्रेडिट्स. तिथं जनरेटिंग विल यूज 4 व्हिडिओ बघा. एक व्हिडिओ असेल तर किती क्रेडिट्स, 2 झिरो व्हिडिओ असतील तर किती क्रेडिट्स, किती क्रेडिट्स आहेत तिथे, झिरो. झिरो 0 क्रेडिट्स. 3 व्हिडिओ जरी केले तरी 0 क्रेडिट्स, आणि 4 व्हिडिओ केले तरी 0 क्रेडिट्स. ओके, फक्त आपण जास्त बघा, नंतर नंतर बघा, आता हे फास्ट आहे, त्यामध्ये 40 क्रेडिट्स आहेत. आता आपल्याकडे संख्या जास्त, 50 जण, 40 जण, 30 जण, 30 ते 50 जण आपण घेतो. आणि त्यामध्ये बघा या ठिकाणी हे क्रेडिट्स किती केलं तर एका रात्री सुद्धा संपू शकतात. 10 जरी असले तरी, 10 जरी असले तरी संपू शकतात, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे ना. म्हणजे फक्त 10 क्रेडिट जरी असलं आणि आपल्याकडे 45,000 क्रेडिट असलं तरी सुद्धा एका रात्री ते संपू शकतात. पण मला सगळ्यांची भूक भागवायची आहे, बरोबर आहे. त्यासाठी ही योजना बघा. अजून अजून हा झाला पहिला फ्लो झाला, ठीक आहे. जनरेटिंग विल यूज 0 क्रेडिट्स. ओके, याकडे नंतर येऊया आता आपण, त्याच निर्मिती आपण स्टार्ट करू त्यावेळेला. त्यानंतर याच्यामधला दुसरा बघा, ओपन आर्ट. आता हा जो ओपन आर्ट आहे, तुम्हाला मी सांगतो, हा माझ्याकडे हा मी याचा लास्ट प्लॅन घेणार. आता इन्फिनाइट प्लॅन माझ्याकडे आहे सध्या, इन्फिनाइट. पण या अपग्रेडला जर मी गेलो, इथं अपग्रेड 24,000 क्रेडिट दिसत असतील तुम्हाला, हे बघा मंथली. आणि इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा कोणीतरी अनोटेशन केलेलं आहे, दिसत नसेल तर अनोटेशन काढून टाकतो मी. क्लिअर ऑल द ड्रॉइंग्स. ओके, आता तुम्हाला स्पष्ट दिसत असेल बघा. ओके, आता मंथली, अॅन्युअली. आता बघा इसेन्शियल, हा एक प्लॅन आहे, इसेन्शियल वाला प्लॅन एक आहे. हे बघा, इथं थोडंसं वाईट करतो, इथे इसेन्शियल वाला एक प्लॅन आहे, ऍडव्हान्स वाला एक प्लॅन आहे, ऍडव्हान्स. आणि इन्फिनाइट वाला एक प्लॅन आहे, $56 पर मंथ. गुणुले काय 90, 80, 85 जे काय असेल ते करा. बाकी $1 किंमत किती चालू आहे बघा, रुपया घसरतच चाललाय, तो मुद्दा वेगळा आहे. या ठिकाणी बघा, आता हा वंडर प्लॅन घेणार आहे मी, वंडर प्लॅन. त्यामध्ये सांगतो मी तुम्हाला क्रेडिट्स किती आहेत, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, क्लिअर ऑल द ड्रॉइंग. आणि ओपन आर्ट शिवाय आता तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला नंतर नंतर जे लिमिट्स येतात, अरे मला यांच्यावर बनवायचा होता व्हिडिओ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावरती बनवायचा होता, पण तो फोटोच घेत नाही फ्लो वाला,
आपल्याला असं खूप वेळा हे होतोय, बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेला हे ओपन आर्ट लागणार आहे आपल्याला. आणि ओपन आर्ट मध्ये काय आहे? समुद्र आहे, समुद्र. ते तुम्हाला मी दाखवतो काय आहे ते. हे बघा, या ठिकाणी वंडर प्लॅन. वंडर मध्ये 1,06,000 इमेजेस बनवू शकतात. 1300 व्हिडिओज बनवू शकतो आपण. 1300. बरं चला, आपल्याकडे 50 जण असतात. प्रत्येक जण किती बनवू शकतो मग? 20 व्हिडिओ तरी होऊ शकतात ना. ओके. प्रत्येक जणाचे 20 व्हिडिओ होऊ शकतात एका महिन्यात. दर्जेदार. आता बरं जाऊन देते. आता हे झालं सगळं. हे 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 वंडर प्लॅन माझा प्लॅन आहे, हे तो घ्यायचा आहे. बरोबर आहे? आणि तुम्हाला द्यायचं आहे. सगळ्यांनी मिळून वापरायचं आहे. तर हे तुम्हाला एक हा काय म्हणतो आपण त्याला, एक्स्ट्रा हे समजून घ्या. योजना, स्कीम माझी आहे. योजना समजून घ्या, की ही योजना कशी चालत आहे माझी. किंवा ही IN4EPRD ची योजना 5 वर्ष अव्याहतपणे न थांबता अथक प्रत्येक महिन्यात एक कोर्स आपला असतो. मग हे चालू कसं आहे? एवढं सगळं, ही बरकत कसं काय येते? कुठून येते? काय कसं येतं? हा खूप एक थोडासा विषय असेल संशोधनाचा खरा तर काही-काही जणांसाठी. पण आपलं चालू आहे, ते चालू आहे. ओके. या ठिकाणी बघा हे सगळं $240. हे आकडे बघून तर आपण जाणार. कधीही या ठिकाणी आपण 1 सेकंदापेक्षा जास्त कधी बघितलं का आपण याच्याकडे? $240 आणि अपग्रेडला आपण क्लिक करावं असं कधी वाटलं का आपल्याला? किंवा कधी वाटेल का भविष्यात सुद्धा? नाही वाटणार ना. पण आपण करतो हे. हे शक्य होतं आपल्यासाठी. ओके. तर बघा या ठिकाणी हे झालं. प्रकयात्रे म्हणायचे, की मी जो हॉटेलचा जो मेनू कार्ड आहे, हॉटेलचा मेनू कार्ड, तो उजव्या बाजूपासून वाचतो. डाव्या बाजूपासून नाही. कारण डाव्या बाजूला काय असतात? मेनू असतात. आणि उजव्या बाजूला काय असतं? सांगा, उजव्या बाजूला काय असतं? हॉटेलचा प्राइस. जो हां, प्राइस. प्राइस 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 असते, बरोबर आहे. मग हे जे प्राइस असतं ते तिथून मी वाचायला सुरुवात करतो, की आपल्या आवाक्यातल्या कोणत्या गोष्टी आहेत ते घ्यायच्या. बरोबर आहे. मग आपल्याला काय आवडतं ते नाही. पण आता इथं कसं झालेलं आहे, की जे आवडतं आणि ज्या प्रकारचं आवडतं त्या प्रकारचं घ्यायचंच आपल्याला. तर हे शक्य होतं ते एकामेकांच्या साहाय्यानं शक्य. ओके. तर आता बघा लक्षात घ्या. आणि तुम्हाला कोर्सची फी जास्त नसते आपली. महत्वाचं म्हणजे तुम्हाला खर्चही जास्त नसतो तसा करायला लावत लावत नाही. पदरचे सुद्धा खूप घालावे लागतात तुम्हाला. ओके. आता हे सगळं झालं, हा पार्ट झाला. ठीक आहे. आणि तिसरा जो आहे तो आहे या ठिकाणी ग्रॉक. हा ग्रॉक सुद्धा सुपर ग्रॉक आहे आपल्याकडे. मी तुम्हाला दाखवतो सुपर ग्रॉक मध्ये काय आहे. हे बघा, आता मी इथं इथं जातो सीएम मध्ये, या ठिकाणी सेटिंग मध्ये जातो. सेटिंग मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा इथे आहे सुपर ग्रॉक. दिसतंय तुम्हाला? मॅनेज सुपर ग्रॉक. सुपर ग्रॉक मध्ये काय करता येतं? 4.20 हा प्रोफेशनल लेवलचा या ठिकाणी ग्रॉक आहे. 4. ओके. त्यानंतर आहे ग्रॉक 4.1, ग्रॉक 4 फास्ट, टीम ऑफ एजंट्स वगैरे फास्ट. व्हिडिओ जनरेशन किती आहे? 10 सेकंदापेक्षा जास्त व्हिडिओ बनवू शकता आणि 720 पिक्सेलचे व्हिडिओ बनवू शकता. एन्हान्स्ड प्रोडक्टिव्हिटी, फ्रेंडली कंपनीज वगैरे. हे सगळे प्रो व्हर्जन येतात. त्यामुळं कधीही फ्री व्हर्जनचं हो, सुदैवाने म्हणूया किंवा देवाच्या कृपेनं म्हणूया आपण, किंवा तुमच्या सगळ्यांच्या कृपेने म्हणूया, आपण कधीही फ्री व्हर्जन कधीही वापरलेलं नाही. त्यामुळे आपली निर्मिती त्या प्रकारची तयार होते. इतरांपेक्षा थोडीशी वेगळी उजवी का असते आमच्या प्रशिक्षणार्थ्यांची निर्मिती? कारण ती प्रो व्हर्जन वापरून केलेली असते. बरं, फक्त प्रो टूल्स महत्वाचे नाहीत इथे, या ठिकाणी टेक्निक महत्वाची. सगळ्यात अगोदर समजून घ्या टेक्निक. आता इमॅजिन मध्ये मी गेलो. इमॅजिन मध्ये गेलो आणि इथे व्हिडिओ इथे बघा 720 पिक्सेल. इथं मी इथे याला क्लिक करू शकतो. 10 सेकंदाला सुद्धा क्लिक होऊ शकतं. ते का होऊ शकतं सांगा मला? कारण हे प्रो व्हर्जन असल्यामुळे. आता ओपन आर्ट बद्दल मी तुम्हाला दाखवायचं होतं ना मला, ओपन आर्ट बद्दल. हे बघा, ओपन आर्ट मध्ये व्हिडिओ मध्ये गेलो मी. व्हिडिओ मेकिंग मध्ये गेलो. ओके, व्हिडिओ. आणि इथे बघा आता याबद्दलचं बरंच या ठिकाणी कोर्समध्ये ना व्यवस्थितपणे एक-एक घेऊन शिकवतो आपण. स्टार्ट फ्रेम म्हणजे काय? एंड फ्रेम म्हणजे काय? बरोबर आहे. त्यानंतर बघा हा ऑल टूल्सला आपण जाऊया. ऑल टूल्स. ऑल टूल्सला गेल्यानंतर या ठिकाणी हे सगळे टूल्स आहेत. फ्रेम टू व्हिडिओ, टेक्स्ट टू व्हिडिओ, एडिट व्हिडिओ, मोशन सिंक. मोशन सिंक म्हणजे काय माहितीये का? मला एखादा कॅरेक्टर आहे माझा, तो चालताना, बसताना, एक्सप्रेशन माझे दाखवायचे आहेत. तर मी स्वतःचा व्हिडिओ म्हणजे थोडासा फोनवरती माझा व्हिडिओ शूट करून मी तिथं त्याला देऊन व्हिडिओ टू व्हिडिओ मोशन सिंक करू शकतो. लिप सिंकिंग, अपस्केल वगैरे हे सगळंच आहे. आता आपण काय करूया, अगोदर सगळेजण वापरतात ते फ्रेम टू व्हिडिओ वापरतात, बरोबर आहे. किंवा इथं टेक्स्ट टू व्हिडिओ सुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतं. आता फ्रेम टू व्हिडिओला मॉडेल आजच्या आजच्या या कार्यशाळेचा क्लायमॅक्स आलेला आहे. अजूनही तात्विक भागामध्येच थोडंफार आहोत आपण. मी हळूहळू आता बघा, आता आपण लगेच जाणार आहोत, प्रात्यक्षिकाकडे जाणार आहोत. तर आजचा क्लायमॅक्स समजून घ्या. क्लायमॅक्स बघा, सगळ्यांचं लक्ष घ्या या ठिकाणी. क्लायमॅक्स बघा.
हे बघा मॉडेल किती आहेत बघा. केलिंग 3.0 ओमनी, केलिंग 3 एकच बरं. इथं बघा प्रॉम्प्ट इथं तुम्ही देता बरोबर आहे. डिस्क्राईब युअर व्हिडिओला प्रॉम्प्ट. एकाच प्रॉम्प्टला वापरून तुम्हाला कोणती निर्मिती चांगली वाटेल सगळ्यांचं तुम्ही चेक करू शकता. सी डान्स 1.5, ओके. केलिंग 2.6. मला सध्या वेळेची माझी थोडीशी प्रॉब्लेम आहे. तर सी डान्स काही काही व्हायरल व्हिडिओ होता ते टॉम क्रूजला वगैरे लढताना दाखवलेला आहे. तुम्ही सी डान्स मध्ये तयार केलेला होता तो व्हिडिओ. तो तुम्हीही करू शकता. कुणीही काहीही तयार करू शकतं. काहीही शक्य आहे इथं. या ठिकाणी बघा कलिंग, कलिंग म्हणूया आपण याला, कलिंग 2.6 किंवा कलिंगचं वार आपल्याला माहिती आहे. अशोका वरती तुम्ही मूव्ही बनवा, सम्राट अशोका. वॅन 2.6, इथं काय आहे, व्हीओ 3.1 तर आहेच आपला. सोरा 2, ग्रॉक इमॅजिन इथं सुद्धा आहे न्यू, त्यांनी ऍड केलेला आहे ओपन आर्ट मध्ये. केलिंग 2.5, केलिंग 01, व्हीओ 3, वॅन 2.5, हेलो आय 2, हेलो आय 2.3, ओ माय गॉड. आणि इथं केलिंग 2.1, सी डान्स 1, एलटीएक्स. इथं मला बारीक कुणाला दिसत असेल तर सांगा जरा माईक चालू करून. फास्ट सिनेमॅटिक 4K व्हिडिओज अप टू किती किती सेकंद? 20 सेकंड. 20 सेकंड. 20. आणि इथं बघा हा नवीन आलेला एलटीएस. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी म्हणजे जर म्हणजे आता काय झालेलं आहे, हा हा शब्द थोडासा जास्त माहित नाही लोकांना. अननोन टूल्स, मी कार्यशाळेचा विषय सुद्धा तसं म्हटलं होतं, अननोन टूल्स वापरून. हा माझ्यासाठी सुद्धा अननोन होता. ऑडिओ टू व्हिडिओ, बाप रे, ऑडिओ टू व्हिडिओ म्हणजे आपली स्क्रिप्ट बघा. फ्लोला काय प्रॉब्लेम येतो, सेलिब्रिटी घेऊ शकत नाही आपण, बरोबर आहे ना. जे नॉन कॅरेक्टर असतात ते घेऊ शकत नाही. पण एलटीएक्स जे आहे ऑडिओ न चालणार, त्यामध्ये आपली स्क्रिप्ट आपण देऊ शकतो. आता हेजन सारखी बघा, हेजनचं दाखवतो एक मिनिट. हेजन बऱ्याच जणांना माहित असेल, फोटो टॉकिंग इफेक्ट, हेजन अवतार. हा बघा, हा माझा अवतार आहे. याला मी इथं काय दिली, स्क्रिप्ट दिली इथं. ओके, यूज इन व्हिडिओ म्हणूया याला. मी काय करतो, हेजन हा सुद्धा प्रो व्हर्जन आहे आपल्याकडे. क्रिएटर प्लॅन आहे आपल्याकडे हा. ओके, आता इथे मी काय केलं, स्क्रिप्ट मांडली इथे, स्क्रिप्ट. आणि इथं अपलोड ऑडिओ. तर मी जो ऑडिओ देईन तो हा कॅरेक्टर बोलेल. हे कॅरेक्टर, हा माझा फोटो आहे सपोज, किंवा कोणताही फोटो तुम्ही घेऊ शकता प्रतिष्ठित व्यक्तींचा. ओके, परत त्याला आपण चांगलंच करतो तयार करताना, कारण सगळे इथं मॅच्युअर लोक आहेत. 30 ते 50च्या मधले आहेत सगळेजण, आपण अशी आशा करूया 30-60. आणि याला वयाचं बंधन आहे. मी का वयाचा उल्लेख का केला, कारण आपण तयार करताना चांगली निर्मिती, कारण एआय न काय काय बनवता येतं हे आपल्याला माहित आहे, बरोबर आहे ना. पण आपण एकदाही कधी अशी चुकीचं इलिगल काय बनवलेलं नाही, बरोबर आहे. चांगलंच बनवतो. तर मला असं सांगायचं की शब्द आपले म्हणजे ऑडिओ आपला आणि फोटो आपला, बरोबर आहे का ना, ते अॅनिमेट करून देणार आपल्याला. ठीक आहे. तर तशी निर्मिती आता इथं, पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे हेजन मध्ये, की तो ऍक्शन देत नाही, फक्त बोलतो. आता मला हा उठून पळतोय, गाडीवर बसतोय असं दाखवायचं असेल तर मला करता येणार नाही. आणि तो माझे शब्द बोलत आहे, कारण कधी कधी मराठी एआय चुकतो, बरोबर आहे ना. एलटीएक्स 2 ऑडिओ टू व्हिडिओ बघा आलेला आहे, ऑडिओ टू व्हिडिओ. मग तुम्ही इथं काय करू शकता, तुमचा ऑडिओ टाकू शकता आणि इथे डिस्क्रिप्शन देऊ शकता. म्हणजे बघा तुमच्या आणि ऍक्शन देऊ, म्हणजे डिस्क्रिप्शन देऊ शकता, प्रॉम्प्ट देऊ शकता, म्हणजे मुवमेंट कशी करायची ते सांगायचं. प्लस इथे ऑडिओ फाईल, म्हणजे तो काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे तो त्यानं कसं बोलायला पाहिजे. कधी कधी प्रॉम्प्टनं ऑडिओ येत नाही तसा, किंवा आवाजही तसा येत नाही. पण आपण आवाज काढू शकतो, इतरांचा घेऊ शकतो, व्हॉइस ओव्हर कधी कधी, बरोबर, आपल्या मित्रांचा वगैरे. एखाद्या आता महिलेचा मला व्हिडिओ बनायचा महिलेवर. ओके, तर मी आमच्या भगिनी कोण असतील आमच्या शाळा कॉलेजमधल्या वगैरे, त्यांच्याशी मी संवाद साधून त्यांचा ऑडिओ घेऊ शकतो. आणि इथे एखादा फोटो बघा, इथं फ्रेम मध्ये फोटो घेणार मी. फ्रेम मध्ये काय घेणार मी, फोटो घेणार. ऑडिओ मध्ये ऑडिओ देणार. आणि इथे जो आहे तो प्रॉम्प्ट देणार आणि जनरेट करायला लावणार, बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला या 3 गोष्टींचा फरक समजला का. फ्लो, हेलो आय आणि हे एलटीएक्स, हे खूपच अनोळखी नाव सगळ्यांसाठी. ऑडिओ टू व्हिडिओ माझ्यासाठी ऑडिओ टू व्हिडिओ, एलटीएक्स 2 ऑडिओ टू व्हिडिओ, या तिन्ही मधला फरक समजला का. सगळ्यात जास्त जे टूल वापरावा लागेल आपल्याला ते हे वापरावं लागेल, कारण ग्रॉक मध्ये सुद्धा तो ऑडिओ स्वतःच देतो, बरोबर आहे. तुमचा हा जो आहे फ्लो स्वतःच देतो, ऍक्शन दाखवतो, पण ऑडिओ त्यात तो स्वतःचा देतो, एआयचा. आणि हेलो आय मध्ये ऍक्शन नाही, आवाज आपला असतो, फोटो आपला असतो, पण तिथं मुवमेंट नाही, ऍक्शन नाही. तर हा मॉडेल जो कोपऱ्यात कुठेतरी पडलेला आहे इकडे,
तो किती महत्वाचा आहे याचं आपण तिथं गेल्याशिवाय समजणार नाही आपल्याला, किंवा कुणी सांगितल्याशिवाय समजणार नाही. तर त्याचं महत्व समजलं का तुम्हाला? जे लिमिटेशन येतात आपल्याला, मला सांगा, जे निर्मिती करत आहेत, एआय व्हिडिओ बनवत आहेत, त्यांना यातला फरक समजलेला असेल की काय आहे नेमकं. बरोबर आहे? तर हे लक्षात घ्या. बरं, हे सगळं झालं. आता आपण सुरू करूया आपल्या प्रात्यक्षिकाला. ठीक आहे? तर आता बघा, या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो की मी काय काय केलेलं आहे. आता आपण रिसेंट वाला प्रोजेक्ट आता काय काय दाखवायचं, म्हणजे 5 वर्षाचा तर दाखवू शकत नाही. तुम्ही ते बघू शकता, करू शकता. ओके, आमच्या प्रशिक्षणार्थींना विचारू शकता. त्यांचेही बघू शकता तुम्ही, त्यांचे व्हिडिओज वगैरे. ओके, हे दोन्हीही मोहीम एकत्र करूया आपण. माननीय मितेश टाके सर त्यासाठी सहकार्य करतीलच. या ठिकाणी बघा, दक्षिण दिग्विजयाचा रिसेंट प्रोजेक्ट मी दाखवतो तुम्हाला. आणि त्यामध्ये मी जे सुरुवातीला सांगितलं तुम्हाला त्या पीपीटी मध्ये, हे बघा, हा पीपीटी मधला हा भाग दाखवतो मी तुम्हाला अगोदर. टेक्स्ट टेक्स्ट आणि इमेज. तर टेक्स्ट बनवण्यासाठी अगोदर इमेज बनवावी लागते. टेक्स्ट सुद्धा बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी अगोदर इमेज बनावं लागतं. टेक्स्ट बनवण्यासाठी सुद्धा अगोदर इमेज बनावं लागतं. ऑडिओ सोडा, ऑडिओचं तर आपण बनवतोच हे वगैरे, परंतु सगळ्यात महत्वाचं यामधला शब्द इमेज आहे बरं का, इमेज. आणि इमेज अनलिमिटेड तुम्हाला बनवण्यासाठी बरेचसे टूल माझ्याकडे आहेत. शिकार एक शब्द असतो मराठीतला, मला सगळ्यांना माहित आहे. आपण सगळेजण ग्रामीण भागातच ग्रोन अप असेल अशी आशा करूया. 90s किड आहोत आपण सगळेजण. काही जण 80s किड असतील, काही जण 90s असतील. तर शिकार टूल आहेत. अनलिमिटेड इमेजेस बनवा, अनलिमिटेड इमेजेस बनवा तुम्ही. ओके, तर इमेज वरनं बघा, टेक्स्ट बनवण्यासाठी सुद्धा इमेज म्हणतोय मी तुम्हाला. ओके, हे बघा, हे एवढे फोल्डर, एवढे एक एक फोल्डर मध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढे फोल्डरच्या आतमधले फोल्डर, फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर, फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर, आणि त्यामध्ये मूव्ही, त्याच्यामध्ये फोटो, टेक्स्ट, व्हिडिओ, ऑडिओ, हे सगळं एवढा मोठा प्रोजेक्ट बनतो एखाद्या वेळेस बनवायचा असेल तर. राईज ऑफ डायनासॉर्स वगैरे हे ते हॉलिवूड लेवलचे बरेचसे तुम्ही बघत असाल, मी पाठवत असतो. आणि कोरोनेशनचं मला हे फिक्स बनवायचं होतं बघा. आता हा मला, म्हणजे दक्षिण दिग्विजयला कधी गेले राजे या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, 1676 ला. पण त्याच्या अगोदर काय झालं, एक मोठा इव्हेंट, त्यांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 साली. 6 जून 1674 साली मला हा बनवायचा होता. हे 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 फायनल वाले आहेत बरं का, फायनल वाले कोरोनेशन. पण याच्या अगोदर मला 100 पेक्षा जास्त इमेजेस मधून जावं लागलं. पण तुम्हाला एवढं करावं लागणार नाही, कारण जे मला शॉर्टकट मिळालेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर फायनल कोरोनेशन स्टेज बघा, हा स्टेज मला मिळाला, मी बनवला. कारण ते बनत होतं, वेगळंच बनत होतं. परंतु मला रायगडासारखं रायगड या ठिकाणी हे जे कॅनोपी बघतो आपण आता, हा तर आपण सध्या ओपन स्काय मध्येच बघतो, पण ते अगोदर आतमध्येच होता. बरोबर आहे ना? हे भिंत की आपण म्हणूया, हे सगळे कॉलम्स गोल्डन कलरचे, हे ते सगळे, आणि आपल्यासारखे दिसणारे थोडेसे या ठिकाणी ही इमेज जनरेट केली. ओके, अपोजिट साइड याची काढली, तयार केली. अपोजिट साइड राजे येत आहेत. बरोबर आहे. मग थोडे राजे पुढे आले, वॉकिंग टुवर्ड्स. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे थोडेसे मध्यपर्यंत आले. ओके, त्या थ्रोन कडं, पिकॉक थ्रोन ज्याला आपण म्हणतो, मयुरासन किंवा सिंहासन. तर सिंहासन, सॉरी, मयुरासन नाही, तर ते सिंहासनाकडे जाण्यासाठी आलेले आहेत. आणि मग राजे इथं बसलेले आहेत. ठीक आहे. मग हे सगळे कोरोनेशनचे मला तिथून सुरुवात करायची व्हिडिओची. बरोबर आहे. 1674 दाखवावं लागेल ना. त्यानंतर 12 दिवसानंतरच आपल्या माझे जाऊनच या ठिकाणी देहावसान झालं. 12 दिवसांनीच झालेलं आहे. मग त्याचा एक प्रसंग दाखवावा लागेल आपल्याला. आणि मग तिथं काहीतरी एक थोडंसं सिनेमॅटिक लिबर्टी प्रकार असतो, तो घ्यावा लागेल. की त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शिवबा, तुझं राज्य जे आहे ते दक्षिणेपर्यंत पोहोचावं, सगळं भारतवर्षापर्यंत पोहोचावं. बरोबर आहे. अशी मी या ठिकाणी, हे माझं स्वप्न आहे. त्यांचं तर स्वप्न होतच ते अगोदर. थोडंच एक वाक्य आपण वाढवतोय. काय वाढवतोय तिथं? की दक्षिणेसही तुझं राज्य जावं. ओके, आपलं राज्य जावं, स्वराज्य जावं. हा हा आपण तिथं विचार मांडतोय. आता मी नेम पोस्टर दाखवतो तुम्हाला. बघा, इथून आता सुरुवात झालेली आहे. दक्षिण दिग्विजय हा नाव, हे हे जे आहे माझं, एक हा जो मूव्ही असेल. ओके, मोस्ट प्रोबेबली आपण मितेश ठाकरे सरांची हेल्प घेऊया, की हा जर थिएटरमध्ये रिलीज करायचा म्हटला तर असं नाव येणार आहे. ह्या इमेज बनवली, याचा व्हिडिओ कसा बनवला ते दाखवतो. हे बघा, हे तुम्हाला यासाठी कोणता प्रॉम्प्ट वापरला तेही दाखवेन मी आता. आणि तो आपण एक रामनवमीचा व्हिडिओ बनवणार आहोत आता. ओके, पुढच्या अर्ध्या तासामध्ये हे सगळं कंप्लीट होईल, 10 वाजेपर्यंत कंप्लीट होईल अशी आपण आशा करूया. आजची जी वेळ होती त्या पद्धतीनं. ओके, सुरुवातीला आजचा बराचसा या ठिकाणी परिचयाचा, प्लॅटफॉर्मचा आणि एकमेकांना समजून घेण्याचा हा भाग होता. उद्याही असेल सेशन. हा एक फोटो बनवला, त्याच्यावरनं बघा, हा परत मी बनवला हा वाला.
सदर्न कॉन्क्वेस्ट, कारण हा इंग्रजीत असणार आहे. कारण इंटरनॅशनल ऑडियन्सला सुद्धा त्यांच्या या मोठ्या मोहिमेबद्दल माहिती व्हावी. पुस्तकं वाचणार नाहीत, बऱ्याचशा बकरी आहेत, सभासद बकर आहे, जेदे शेकावले शेकावले, म्हणजे हे जे सगळे आहेत की त्या सगळ्यांचं या ठिकाणी वाचन सध्या आजकाल कोणी करत नाही. त्यामुळे व्हिडिओ हा जो आहे तो एंटरटेनिंग असतो, तो आपण बघणारच आहोत. त्यामध्ये अगोदर जो बनवला होता इंग्रजी मधला नाव, त्यामध्ये तलवार अशी डाव्या बाजूलाच होती. बरोबर आहे, इथं बघा अशीच होती डाव्या बाजूला त्याचं टोक. ओके, परंतु मी काय केलं, मग असं करा, हे उजव्या बाजू. मग 2.1 काय केलं, इंग्रजीच्या वेळेला ही जी तलवार आहे ती अशी दाखवली, खालच्या बाजूला दाखवली, साऊथ साऊथ बाजूला दाखवली. बघा हा कॉन्सेप्ट असतो. मितेश टाके सर यांच्याकडून मी खूप शिकलो हे, की मला ज्या विषयावर निर्मिती करायची आहे त्या निर्मितीशी थोडंसं त्याची काही ग्लिम्सेस त्याला आपण म्हणतो ना, त्याचे काही या ठिकाणी झरोके या ठिकाणी तुमच्या निर्मितीमध्ये दिसणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा आता इंग्लिश टायटल, हा बघा हा मराठी टायटल. आता ट्रान्झिशन टायटल बघा कसा होणार आहे. हा व्हिडिओ आहे बरं का, आता ते इमेज पासून बनवलेला व्हिडिओ आहे. बरं, हा काय, हा सिंपल आहे. मी सिंपल फक्त सेपरेटच ठेवणार आहे. अशा पद्धतीने हा आपला पहिली जी फ्रेम असेल, चित्रपटाची पहिली फ्रेम असेल ती अशी असेल. आवाज येत नसेल, आवाज आवाज येतोय का तुम्हाला? याचा आवाज आला का? व्हिडिओचा आवाज आला का तुम्हाला? नाही सर. नाही. ओके, मी तुम्हाला दाखवतो, थांबा. शेअर कम्प्युटर साऊंड आणि स्टिरिओ. ओके, आता बघा. ते दिसलं तुम्हाला? आता हा जो द आहे, त्या द पासून काय निघत आहे, हा फायर निघत आहे बघा. हा द पासून दक्षिण. ओके, आणि ही तलवार वर अशी आहे. ओके, आणि आवाज आता आवाज आला का आता? सिंपलच आवाज आहे, पण एक हिस्टॉरिकल वाईब, आपण व्हायब्रेशन म्हणतो ना त्याला, एक हिस्टॉरिकल वाईब यावा अशा प्रकारचा हा आवाज तुम्हाला दिसला असेल आता. बरोबर आहे, या ठिकाणी बघा आता अशा प्रकारचा हा आवाज ऐकू गेला असेल. ओके, हा झाला दक्षिण दिग्विजयचा टायटल झाला मेन. 5-5 मिनिटात, एक एक 2-2 मिनिटात सुद्धा बनतात हे व्हिडिओ. त्यासाठी जास्त वेळ लागत नाही, परंतु ते एक टेक्निक महत्व, त्यासाठी म्हणतो मी तुम्हाला, टूल्स वाचून उपयोग नाही. फक्त टूल्स घेऊन बसू नका, टेक्निक महत्वाची आहे, टेक्निक. बरोबर आहे, टेक्निक खरंच महत्वाची आहे. या ठिकाणी बघा पुढचा, हा इंग्लिश वाला टायटल बघा. मी त्याला काय म्हटलं होतं, क्यू क्यू जो आहे ना, क्यू क्यू पासून फायर निघाला पाहिजे. तर प्रॉम्प्ट थोडासा थोडासा आपल्याला द्यावा लागतो व्यवस्थित, आणि क्यू पासून फायर निघाला पाहिजे, जेणेकरून हे थोडंसं त्या पद्धतीने वाटेल. आणि दक्षिण बाजूला म्हणजे साऊथ, म्हणजे खालच्या बाजूला हे काय पाहिजे, तलवार पाहिजे. उजव्या बाजूला टोक पाहिजे, कारण वर डाव्या बाजूला होतं, खाली खाली उजव्या बाजूला आहे. ओके, आणि तो फायर निघला पाहिजे आणि परत इथून सुद्धा निघाला पाहिजे असा. ओके, अशा पद्धतीनं हा झाला. ओके ओके, तर हे सगळं झालं. आता यासाठी मी प्रॉम्प्ट कोणता वापरलाय ते दाखवतो. या ठिकाणी बघा हा प्रॉम्प्ट आहे. अ ग्रँड सिनेमॅटिक टायटल इन ग्लोविंग मोशन गोल्ड देवनागरी स्क्रिप्ट रिडिंग, आणि आपले शीर्षक जे काय असेल तर तुम्ही इथं टाकायचं, मराठीमध्ये टाकायचं, आणि परत इंग्रजीत असेल तर इंग्रजी टाकायचं. ठीक आहे, आणि फक्त देवनागरीत जगी काय म्हणायचं, इंग्रजीत म्हणायचं. आता हा सगळा प्रॉम्प्ट मी घेतो आणि आता आपण बनवूया रामनवमीचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. फक्त 2 मिनिटाचा मी एक थोडासा पॉज घेत आहे, 2च मिनिट फक्त. ओके, त्यानंतर आपण हे सुरू करूया. आणि त्यासाठी आपण ओपन करणार आपला मास्टर ईमेल. हे बघा हा मास्टर ईमेल आहे, आणि मास्टर ईमेल मध्ये या ठिकाणी हे सगळं ओपन करून ठेवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी हे तिन्ही ओपन करणार आहे, परप्लेक्सिटी, जेमिनी, चॅट जीपीटी. परप्लेक्सिटी, जेमिनी, चॅट जीपीटी, पीजीसी तिन्ही प्रो व्हर्जनचे ते आहेत, आपण वापरूया. या ठिकाणी आपण अगोदर इथून सुरुवात करूया. आता आपण काय तयार करत होतो, इमेज. इमेज आता या थोडासा विचार करा की आपल्याला नेमकं काय. मी प्रश्न विचारणार आहे 1 मिनिटानंतर, फक्त 1 मिनिटाचा पॉज घेतोय. 1 मिनिटानंतर मी विचारणार आहे तुम्हाला की आपण सुरुवातीला आता काय करणार आहोत, काय करायला लागलेलो आहोत. ओके, ते मला त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं, थोडंसं त्याबद्दल विचार करा. 1 मिनिटानंतर परत आपण थोडंसं करूया. 1 मिनिट थोडंसं तुम्ही हात पाय मोकळे करू शकता तोपर्यंत, कारण आपण सलग 1 तास घेतलेला आहे आतापर्यंत. आता इथून पुढचा भाग शिकण्यासारखा आहे.
बघण्यासारखा आहे, अनुभवण्यासारखा आहे. ओके. आणि त्याला रिक्रिएट करण्यासारखा आहे. ओके. 1 मिनिटाचा जो वेळ आहे तो सुरू होतोय आता. ओके. वेलकम वन्स अगेन. आता बघा या ठिकाणी आपण काय करणार आहोत तिथे. अगोदर काय तयार करायचं आपल्याला सांगा मला. आपण इमेज बनवणार आहोत का टेक्स्ट? हा, आहे इमेज क्रिएट. इमेज क्रिएट. पण आपण टेक्स्टच बनवणार आहोत. ऍक्च्युली टेक्स्टच बनवायचं आपल्याला, पण इमेजच्या फॉर्म मध्ये बनवायचे आपल्याला. व्हिडिओ बनवण्या अगोदर डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ सुद्धा बनवू शकता, पण रिझल्ट मिळणार नाही, लक्षात घ्या. ते करून बघितलेलं आहे मी आणि तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी आपण काय करूया, या ठिकाणी पेस्ट केलं मी. पेस्ट केलं आणि वर इथं जे आहे ना आपले शीर्षक, त्या ठिकाणी मी इथं काय टाकलं, रामनवमी असं टाकलं. ठीक आहे. क्रिएट इमेजला इथं क्रिएट करूया आपण. बघा अॅनोटेशन कोण करतात त्यांचे नाव मला दिसत आहे. मी सांगणार नाही लाईव्ह मध्ये, पण अॅनोटेशन का करत आहात कोणी कोणी या ठिकाणी. त्यामुळे काय होतं या ठिकाणी व्यत्यय येतो बघण्यासाठी. या ठिकाणी बघा थोडासा अडथळा निर्माण होतो. कृपया करून कुणीही ड्रॉइंग करू नका आता. आणि इकडे लक्ष द्या. आपले शीर्षक या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये टाकायचं आहे. बरोबर आहे. आपले शीर्षक या ठिकाणी मी काय करत आहे या ठिकाणी, इथे बघा राम कॅपिटल मधले आहे. एक मिनिट. नवमी. ओके. या ठिकाणी असं केलं आणि अगोदर इमेज बनवून घेतली. आता हा सेम प्रॉम्प्ट आता बघा खाली इकडे प्रो व्हर्जन वापरायचं बरं का. आता इथे कॉपी, इथं प्रो. अल्ट्रा वेगळं, आता हे प्रो वेगळं. हे प्रो मध्ये आपण काम करत आहोत सध्या. अल्ट्रामध्ये अजून चांगला रिझल्ट मिळतो. ठीक आहे. लक्षात घ्या. आता यामध्ये प्रो मध्ये मी याला इथं सिलेक्ट केलं आणि इथं पाठवलं. परप्लेक्सिटीला सुद्धा इथं काय केलं मी, हा प्रॉम्प्ट घेतला आणि या ठिकाणी याला पाठवलं. ठीक आहे. चॅट जीपीटीला सुद्धा या ठिकाणी काय केलं, हा प्रॉम्प्ट घेतला आणि या ठिकाणी मी काय केलं, पेस्ट केलं. ठीक आहे. आणि या ठिकाणी सेंड केलं. तर आता हे इमेज आता बनवत आहे. ठीक आहे. आता बघा ही इमेज इथं बनवत आहे. जेमिनी सुद्धा बनवेल. जेमिनी थोडंसं कम्पॅरेटिव्हली लवकर बनवेल आणि हा परप्लेक्सिटी सुद्धा या ठिकाणी बनवेल. ठीक आहे. आता याला आपण म्हणूया फक्त नाव क्रिएट इमेज. ओके. आता इमेज बनव. ओके. त्यांना प्रॉम्प्ट थोडासा रिफाईन करून दिला. कधी कधी आपला प्रॉम्प्ट असतो ना तो रिफाईन सुद्धा करतो. आणि जे ओपन आर्ट मी दाखवलेलं आहे तुम्हाला, ओपन आर्ट हे बघा, हे 3 तयार होईपर्यंत दाखवतो की तिथं बरं हे तयार झालं बघा. तिथं एक हे आहे, ऑप्शन आहे की आपले प्रॉम्प्ट रिफाईन होतात. हे बघा किती छान आलं बघा. ओके. रामनवमी. ओके. आता बघा या ठिकाणी, आणि हे जर तुम्ही विदाऊट हे देऊन जर केलं, टेक्स्ट देऊन, तर ते चुकीचं, या इंग्रजी जर दिलं तर हे तर स्पेलिंग वगैरे चुकीचं, किंवा हे आपलं मराठी स्पेलिंग ज्याला आपण म्हणतो ते व्यवस्थित सगळं बरोबर आलेलं आहे. जेमिनीने कसं दिले बघा, जेमिनीने सुद्धा तशाच प्रकारचं थोडंफार दिलेलं आहे. दोन्हीही चांगले आहेत. पण आता मला थोडंसं मॉडीफाय करायचं आहे. ओके. मी तर याला काय म्हणेन, आता इंग्रजी टाईप करतो. आता प्रॉम्प्ट मध्ये थोडासा वेळ तुम्हाला थोडासा इन्व्हेस्ट करावा लागेल. ओके. ओके. आपण इथं काय म्हणूया, टेक दी फायर आउट टेक दी फायर आउट ऑफ रा. बरोबर आहे. इथं म्हणूया आपण, इथं रा म्हणायचं. रा पासून रा असा मोठा आला पाहिजे आणि तो फायर त्यातून दिसला पाहिजे. ओके. हे बघा रा, आणि याला परत आता इथं काय करूया, सेंड करूया. चॅट केल्यासारखं त्याच्याशी चॅट करायचं. जेमिनीला सुद्धा सांगूया आता इथं याला
इथं तर त्यानं गोलच केलेला आहे, बट त्याला आपण इथं देऊया आहे तसं. ठीक आहे ना, बघा रा. ओके, त्यानंतर इथं बघा हा एक आहे. ठीक आहे, आता ही इमेज ठीक आहे, हे माहिती देत आहे आपल्याला, तात्विक माहिती फक्त. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग करून परप्लेक्सिटीनं दिलेलं आहे, काय हरकत नाही. सोरामध्ये सुद्धा इमेज बनवता येतो तुम्हाला. सोरामध्ये इमेज हे बघा, या ठिकाणी इथे इमेज इथं हा पहिलावाला प्रॉम्प्ट घ्यावा लागेल आपल्याला. सोरा हे चॅट जीपीटीचं एक प्रोडक्ट आहे, आणि हा जो प्रॉम्प्ट आहे हा इथे दिलेला मी, याला मी कॉपी करतो आणि सोरामध्ये टाकतो इमेज बनवण्यासाठी. ठीक आहे, आणि अनलिमिटेड बनवा, नॅनो बनाना प्रो वापरायचा. आता याच्यामध्ये एक जातो तुम्हाला, यामध्ये बनवतो कशामध्ये, अल्ट्रामध्ये एक बनवतो, अल्ट्रामधल्या जेमिनीमध्ये एक बनवतो. हे बघ, हे सगळं 2-3 ईमेल वरती सगळं घेऊन ठेवलेलं आहे. हे सगळे ईमेल तुमच्याशी शेअर केले जाणार आहेत. हे मास्टर ईमेल्स आहेत. आता एक नवीन एक काढलेला आहे बघा हा वाला, त्यामध्ये हे सगळं आहे. FOGH. ठीक आहे, ग्रॉक मध्ये सुद्धा इमेज बनवू शकता तुम्ही. ओके, आता हा ग्रॉक हा जो आहे आपला सुपर ग्रॉक आहे. ओके, इमेज बनवा, आणि या ठिकाणी इमेजला क्लिक केलं आणि ते याला मी सेंड केलं. ठीक आहे, आता हा इमेज आपल्याला बनवेल. न्यू चॅट मध्ये जाऊया आणि याला सेंड करूया. ठीक आहे, हे बघा आता हे झालं. आता त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, इथं बघा, इथं मी तुम्हाला दाखवत होतो की इथं ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवायला जाल ओपन आर्ट मध्ये, आपण व्हिडिओ बनवूया आता. ओके, तो झाल्यानंतर तिथली एक इमेज आपल्याला काय घ्यावी लागेल, कॉपी करून घ्यावी लागेल, या ठिकाणी पेस्ट करून घ्यावी लागेल. बघा आता इथं चॅट जीपीटीनं असं दिलं, जेमिनीनं कसं दिलं बघूया आपण. या ठिकाणी बघा थोडंफार आलेलं आहे, बट इथं बघा पहिला वाला फोटो असा होता, दुसरा वाला फोटो असा आहे. ओके, आता आपण काय करायचं, न्यू चॅट मध्ये जायचं. थोडस आपल्याला समाधान होईपर्यंत आपलं या ठिकाणी आपण हे करत राहायचं असतं काम. आणि इथे हा सगळा प्रॉम्प्ट मी काय केलेला आहे, कॉपी केलेला. आता पहिला हा जो प्रॉम्प्ट होता वर्ड मधला प्रॉम्प्ट, ओके, तो या ठिकाणी मी काय करतो, कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी बघा, इथे मी न्यू चॅट मध्ये जातो, आणि न्यू चॅट मध्ये परत एकदा त्याला सांगूया आपण, आणि इथे आपण म्हणूया आगीचे लोळ आपण म्हणूया. बरोबर आहे, त्याला मराठी सुद्धा देऊ शकतो तुम्ही. आगीचे लोळ हे तुम्हाला काय हवं, डॉक्टर आहे तो, आणि तुम्हाला काय होतंय ते तुम्हाला सांगायचंय. तर तुम्ही व्यवस्थित सांगितलं काय होतं, तर तो निदान चांगलं करू शकेल. हे बऱ्याच वेळा माझं सांगून झालेलं आहे, पण आपण ते फॉलो करत नाही. बघा, आगीचे लोळ हे रा या अक्षरापासून बाहेर आले पाहिजेत. नवीन चॅट काय द्यायचा का, तो नवीन पद्धतीने विचार करतो मग. ओके, आणि त्याला आपण काय केलं, या ठिकाणी अशा पद्धतीनं फायनल आपले व्हर्जन आलं शीर्षक बघा. हेच झालं. हा, आपले शीर्षक झाले का, ओके ओके, हा 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 हा, बरोबर आहे, येस, व्हेरी गुड. या ठिकाणी बघा, आता आपल्याला इथं थोडासा चेंज करायचा आहे, रामनवमी. बरोबर आहे, इथं आपले शीर्षक या ठिकाणी इथे रामनवमी आपण. ठीक आहे, तसं तर पहिलेही चांगलंच होतं, परंतु आपल्याला काय कॉन्सेप्च्युअल करायचं आहे. कारण बघा, आता बरेचसे जण काय असतात, दर्शक जे असतात, आता आता आजकाल असं झालेलं आहे की 50% पेक्षा जास्त दर्शक हे समीक्षक असतात, तिथं समीक्षक. ओके, त्यामध्ये चित्रपट फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही, अभ्यासासाठी सुद्धा येतात. अभ्यास सुद्धा त्यांचा झाला पाहिजे, तर त्यांच्यासाठी आपण हे सगळं तयार करत आहोत. ओके, आता आपण म्हणूया नाव क्रिएट इमेज म्हणायचं त्याला. आता त्यानं प्रॉम्प्ट रिजनरेट केला, त्यानं आपल्याला म्हटलं की बरोबर तुला असंच करायचंय का, मग तो त्यानं समजून घेतलेला आहे, आपण समजूया असं. नाव क्रिएट इमेज म्हणूया त्याला आपण. बरोबर आहे, जेमिनीला सुद्धा आपण काय करूया, या ठिकाणी जेमिनीला सुद्धा इथं न्यू चॅट मध्ये जाऊया आपण, आणि या ठिकाणी त्याला देऊया हा प्रॉम्प्ट आहे तसा आपण केला. बरोबर आहे, आणि क्रिएट इमेजला गेलं, आणि इथं फास्टच्या जागी प्रो करायचं. फास्टच्या जागी काय करायचं, प्रो करायचं, म्हणजे हे नॅनो बनाना प्रो झाला. ओके, हा नॅनो बनाना प्रो इथं येईल बघा, आता लोडिंग नॅनो बनाना प्रो येईल इथं. बरोबर आहे, तर ती इमेज तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, या पद्धतीनं. आता जास्त करून आपण या दोनचा उल्लेख आता जास्त करत असतो, जेमिनी आणि चॅट जीपीटीचा, जे तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग असेल किंवा जे काही तुमचं हे असेल. ओके, त्यावेळेस. ओके,
तर थोडस रिफाईनमेंट हा भाग आपला चालू आहे सध्या शिकायचा. रिफाईनमेंट सुद्धा महत्वाची आहे. आणि रिफाईनमेंट झाल्यानंतर त्या इमेजला घेऊन नेमकं काय करायचं आहे ते समजून घ्या. आता आपण फक्त काय केलं की एक टेक्स्ट बनवलेला आहे सिनेमॅटिक काय सीएटी दर्जात सीएटी लेवलचं. सीएटीचा फुल फॉर्म कुणी सांगेल का? आपण त्या पीपीटी मध्ये सांगितलं होतं बघा एका स्लाइड वर. सीएटी म्हणजे काय आहे? क्रिएटिव्ह नो नो नो. ऑडिओ Cinematic, सिनेमॅटिक. सी फॉर सिनेमॅटिक. ई फॉर व्हॉट? elegant, एलिगंट. ए फॉर व्हॉट? आर्टिस्टिक. आर्टिस्टिक. आणि टी फॉर व्हॉट? theoretic, थिअरटिकल नाही, थिएट्रिकल. थिएट्रिकल. हा इथे बघा आर याला आलं बघा. ओके, आता रा म्हणजे त्यांना पूर्ण रा घेतलेला आहे इथं. ठीक आहे, काय हरकत नाही. या ठिकाणी बघा हा बऱ्यापैकी आलेला आहे. हे बघा हा सुद्धा छान दिसतोय तसा. ओके, आणि यामध्ये बघा थोडस ओके लाईक दिस फायर पार्टिकल्स. आता हा जे पहिली वाली होती आपण, आता पहिली वाली जी आपण इमेज जनरेट केलेली होती, बरोबर आहे? सर एक सर हा विचारा. हॅलो. हा विचारा सर. ते तलवार आहे ना त्याच्याऐवजी धनुष्यबाण घेऊ शकतो का आपण? हा व्हेरी गुड. हा एक तेच करायचं आपल्याला की त्यामध्ये हा. विषयाला साजेसं असं या ठिकाणी आपण निर्मिती या ठिकाणी करत असतो. आता इथं बघा या ठिकाणी आपण याला काय करायचं आहे, न्यू चॅट मध्ये जाऊया, त्याच्या ठिकाणी इथं टाकूया आणि त्या ठिकाणी इथं म्हणूया. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, इथं बघा कुठे बघायचं, सॉर्ड शब्द कुठे तो बघायचा आपल्याला. बघा इथं लागतं नॅचरल Sword. इंटेलिजन्स. त्यामुळे सगळं जर आपण त्याच्यावर सबमिट झालो, सगळं आर्टिफिशियल एआय ला सबमिट, एआय काहीही करणार नाही जर तुम्ही स्वतःचं डोकं लावलं नाही तर. त्यामुळे स्वतःचं डोकं लावणं खरंच महत्वाचं असतं इथं. ओके, आणि इथं बघा शार्प स्पार्क्स मॅजेस्टिक एन्शियंट सोर्ड. एन्शियंट आपण धनुष्यबाण. म्हणूया इथे येस बो. हा. बो म्हणायचं. धनुष्यबाण हे बो अँड ॲरो म्हणूया. ओके, धनुष्य बाण. धनुष्य म्हणजे बो आणि ॲरो म्हणजे बाण. ओके, बो अँड ॲरो. ओके, प्लेस्ड हॉरिझॉन्टली होय. अबव्ह द टेक्स्ट. एनग्रेव्ड ब्लेड रिफ्लेक्टिंग सनलाइट वगैरे बाकीचं सेम असेल. आणि फायर लोड वगैरे तो असावाच, कारण बघा हो, बरोबर आहे. आगीचं आणि रामायणाचं किंवा आपण म्हणूया ते आपल्याला नातं माहितच आहे, बरोबर आहे. जसं आता याच्यामध्ये आता आपण बघितलं आपल्या लंका. दक्षिण दिग्विजयामध्ये बघितलं, तसंच इथं ही आहे. कारण आपल्याला तो प्रसंग माहित आहे, लंका दहन वगैरे. तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा त्या बघायच्या आहेत. बघा अगोदर साहित्याच्या अगोदर आहे ना, साहित्य आपण वाचलेलं असतं. लहानपणापासून वाचत आलेलो आहोत आपण, दुसऱ्या पिढीला शिकवत आहोत, सांगत आहोत, आपल्या हो ना. घरात सांगत आहोत, सगळ्यांना सांगत आहोत. त्यामुळे साहित्य जसं म्हटलं मी की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जोड द्यायची कशाला, नॅचरल इंटेलिजन्सची. आणि ई साहित्याला जोड कशाची पाहिजे? ई साहित्य तयारच होणार नाही जर तुमच्याकडे साहित्य नसेल तर. साहित्य वाचन झालं पाहिजे. साहित्य आपण वाचक सुद्धा पाहिजे. जर तुम्ही माझा प्रोफाईल पिक बघितला तर मी या ई कंटेंटच्या क्षेत्रामध्ये आहे म्हणून माझी ओळख आहे बऱ्यापैकी. पण माझा जर प्रोफाईल पिक जर व्हॉट्सअपवरचा बघितला तर त्यामध्ये मी एक पुस्तक वाचताना दिसत आहे. ते मी मुद्दाम ठेवलेलं आहे सूचक म्हणून, की पुस्तक वाचणं गरजेचं, साहित्याची माहिती होणं गरजेचं आहे अगोदर. साहित्य वाचा, मग हे साहित्य निर्माण होईल, लक्षात घ्या. आता आपल्याला हा रिझल्ट, हा प्रो दिल्यामुळे थोडासा तो वेळ घेतो, परंतु क्वालिटी देतो. ओके, प्रो असल्यामुळे याच्यामध्ये चॅट जीपीटी मध्ये. जेमिनीमध्ये तर लवकरच होतं. या ठिकाणी बघा आता आपण इथे केलेलं होतं, त्याला आपण आहे तसा हा वाला जो आहे ना तो आपण दिलेला नाहीये याला, की हा आपण आहे तसा कॉपी करूया. बघा धनुष्य बनाला मस्तपैकी. ओके, हे बघा इथं आलं आणि त्याच्यामध्ये इथे आपण पेस्ट केला. आता इथे आपण हे करूया, ठीक आहे. हे बघा मस्त आलं. आता इथे सुद्धा धनुष्यबाण आला. ओके, आता अशा प्रकारचं आपण काय करूया, या ठिकाणी हे जे आहे ही इमेज काय करूया आपण सेव्ह करून घेऊया. आता याच्यामध्ये अजून रिफाईनमेंट करू शकतो आपण, पण सध्या मी तो व्हिडिओ बनवूया आता आपण लगेच. ओके, आता वर्कशॉप्सच्या या ठिकाणी मी याला टाकतो आता 1 म्हणून. आता मी इथं काय करतो, इमेजेस, आता 4 फोल्डर बनवायचे आपण, टेक्स्ट, इमेज वगैरे. आता इथे मी काय होणार आहे, टायटल, पोस्टर. ओके, आपल्याला पोस्टर बनवायचं अगोदर, टायटल पोस्टर बनवायचं आहे. आणि इथे मी 1 नंबर टाकलं. सपोज आपण 2-3 व्हर्जन तयार करू शकता जसे तुम्ही. रामनवमी आता इथे हा एक तयार केला मी. ओके,
जेमिनी कसं देतोय बघा, हा जेमिनीने असा एक दिला तर हा थोडासा अजून बरा वाटतोय मला. हे बघा, हा छान वाटतोय मला. ओके, तर हाच घेऊया आपण या ठिकाणी बघा. आणि पाठीमाग काही दिसत आहेत काही युद्धाचं वगैरे अशा पद्धतीचं. या ठिकाणी आता सेव्ह इमेजेस, आता हे तर 2 घेऊया. इथं त्याच टायटल पोस्टर या फोल्डरमध्ये 2 नंबर देऊया आता आपण याला. ओके, असे 2 इमेजेस आपण बनवले, बरोबर आहे. आता 2 इमेजेस बनवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे कुठे, या ठिकाणी बघा, सगळ्याच प्लॅटफॉर्मवर मी दाखवतो तुम्हाला. केलिंग 3.0 ला जाऊया आपण. केलिंग 3.0 ऍड अ स्टार्ट फ्रेम. स्टार्ट फ्रेमला एकच फ्रेम देतोय आता सध्या आपण. ओके, आणि बऱ्याचशा वेळेला 2 फ्रेम द्यावे लागतात, काही वेळेला 1 फ्रेम सुद्धा चालून जातो. आणि सॉरी, वर्कशॉप्स मध्ये आपण 2 नंबरची इमेज टायटल पोस्टर फोल्डरमध्ये 2 नंबरची इमेज आपण सिलेक्ट केलेली आहे आता इथं. 2 नंबर, बरोबर आहे. ओके, आणि तिथे 4 शब्द आहे CAT, ती इथं लावायची आहेत आपल्याला. ओके, हा फोटो बघा इथं आला. केलिंग 3.0 घेतलेला आहे आपण. ओके, आणि त्याच्याही पुढचं आलेलं आहे आपल्याकडे, ओमनी व्हर्जन सुद्धा आलेलं आहे, ते सुद्धा वापरून दाखवतो. पण 3 मध्ये ओके आहे, 3 इज ओके ओमनी पेक्षा. ओमनी मध्ये कॅरेक्टर जर हे असतील, आपले कॅरेक्टर असतील ना, तर ते लागतात. तर आपण टेक्स्टवर काम करतो सध्या. आता इथं म्हणायचं, इथं लक्ष द्या थोडंसं, माईक माईक बंद करा, ज्यांचे चालू आहेत त्यांनी कृपया माईक बंद करा. अमोल सर आपले माईक बंद करा, अमोल सर. आता लक्ष द्या. आता इथं मी प्रॉम्प्ट काय टाकतोय बघा. ओके, डिस्प्ले the text, display and animate the text in this image. आता 4 शब्द मांडायचे. इन दिस इमेज, इन कोणकोणत्या मॅनर 4 मॅनर आहेत आपले, 4 मॅनर. कोणकोणते मॅनर आहेत? सिनेमॅटिक, परत काय आहे? एलिगंट, एलिगंट, त्यानंतर आहे आर्टिस्टिक, आर्टिस्टिक, अँड चौथा आहे थिएट्रिकल. थिएट्रिकल, ओके, थिएट्रिकल, आणि त्याला हे दिलं आपण. आता हे 5 सेकंदाचा आपण इथं काय करूया, इथे बघा. आता इथे एक माझ्याकडे आहे, एकच मिनिट, मी काय करतो फक्त, हे तुमच्या सगळ्यांसाठी वापरण्यासाठी मी ठेवलेलं आहे. हे माझ्याकडे अजून एक आहे. मी वैयक्तिक तुम्हाला मी जे देतो ते मी वापरत नाही, लक्षात घ्या. आणि माझा आवाका जो आहे निर्मितीचा थोडा, कारण याच मध्ये असल्यामुळे थोडासा जास्त आहे. मी इथला घेतो ओपन आर्ट. वैयक्तिक एक ओपन आर्ट आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये हे बघा, हे सगळं याच्यामध्येच तयार केलेलं होतं. हे बघा पाठीमागचं, हे तुम्ही बघितलं असेल. 5 जे आहेत आता सध्या इस्रायली इराणचं युद्धावर बनवलं. हे बघा, व्यंकोजी महाराज आणि शिवाजी महाराजांची जी गाठ झाली ती तंजावरला. ओके, तो प्रसंग आहे. हे सगळे प्रसंग यामध्ये मी तयार केलेले आहेत. आता हे वापरून झालेलं आहे माझं. इथे जे आहे ना, इथे एक ओपन आर्ट आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये काही अजून क्रेडिट्स आहेत. 11,815 इथं आहेत. ओके, ते मी वापरत आहे सध्या. ओके, तर आता बघा इथे मी काय करत आहे, इथं काढत आहे मी, आणि इथे पेस्ट करत आहे हे वालं प्रॉम्प्ट, आणि इथे स्टार्ट फ्रेमला मी ही 2 नंबरची इमेज दिलेली आहे. ठीक आहे. आणि हे बघा, यामध्ये हे सगळं मी दक्षिण दिग्विजय, हे जे टायटल बनवलेलं आहे, हे जे सगळं महाल, हे सगळं बघा, तुम्ही ट्रेलर बघितलं असेल, हा ट्रेलर टीझर ते यामध्येच तयार केलेला आहे मी. ओके, ओपन आर्ट मध्ये. आणि ते सगळं एक ओपन आर्ट मध्ये एक कोणत्या टूलचं नाव नाही, ते टूलचं ग्रुप आहे, आणि वेगवेगळे वेळेस वेगवेगळं वापरलेलं आहे. ते त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला. आता इथं बघा, इथे जनरेट करतो. आता 280 आहे. किती सेकंदाचं पाहिजे मला ते महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा, मला हे 8 सेकंद, 6 ते 8 सेकंद इज ओके, किंवा 7 सेकंदाचं मी केलं होतं पहिल्या वेळेस. मी हे जास्तीत जास्त 15 सेकंदापर्यंत वाढवू शकतो, पण एवढी सध्या गरज नाही. आपण काय करूया, एक 7च ओके, 7 इज ओके, किंवा 8 इज ओके, 7 इज ओके. ओके, आता इथे मी काय करतो, 280. ओके, आणि इथे जनरेट करतो. जनरेट केल्यानंतर तुम्हाला एक 100 सेकंदामध्ये वगैरे रिझल्ट हा मिळू शकतो या ठिकाणी. अशा प्रकारे आशा करूया. बघा, आता सुरुवातीला मी कॅरेक्टरवर आपण उद्या डिटेलमध्ये या ठिकाणी पूर्ण स्क्रिप्टच बनवणार आहोत. स्क्रिप्ट नाही, पूर्ण एक व्हिडिओ ट्रेलरच पूर्ण बनवणार आहोत. ओके, रामनवमीचा असेल, किंवा मग महावीर जयंतीचा असेल, किंवा तुम्ही म्हणताय तो इतर कोणताही आपण बनवू शकतो. ऑन दी स्पॉट तुम्ही मला सुचवा. कारण टूल्सची, या ठिकाणी टूल्सच्या बाबतीत महाराष्ट्रातील हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे, IN4EPRD, की त्यांच्याकडे जास्त टूल्स आहेत, प्रो टूल्स आहेत, आणि ते तुम्हाला फ्रीमध्ये वापरायला देतात.
ओके, त्यामुळं तेवढा तरी कॉन्फिडन्स मला आहे की तुम्ही मला ऑन दी स्पॉट विषय सुचवा, ऑन दी स्पॉट. ओके, कॅरेक्टर घेऊन वगैरे ते आपण या ठिकाणी करूया. आज कम्प्लीट जो आहे, तुम्हाला काय लागतं, किती विचार करावा लागतो किंवा कोणकोणत्या माध्यमातून किंवा कोणकोणत्या या ठिकाणी आपल्याला विचारातून जावं लागतं. ओके, त्यावेळेस हा व्हिडिओ नावाचा संस्कार तयार होतो. विचार, आचार आणि संस्कार. तर अगोदर विचार करावा लागतो, त्यानंतर त्याला आचारात आणावं लागतं आणि त्यानंतर मग तो संस्कार रूपी या ठिकाणी आकार घेतो, साकार घेतो. आकारला जातो, साकारला जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी करताना दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक पॅशन, पॅशन तुमच्याकडे आहे म्हणून तर तुम्ही इथं आहात, आणि दुसरा आहे पेशन्स. ओके, मग आपलं टार्गेट पूर्ण होतं. पीपीटी. तर पीपीटी, आता माझ्या चॅनलचं बरेच जणांनी नाव बघितलं असेल, काही जण वाटत असेल की हे तर तयार केले वेगळ्यामध्येच, पण पीपीटी मॅन पहिल्यापासूनच आहे. का आहे? कारण सुरुवात जी झाली होती आपली ती पीपीटी या टूल पासून झालेली होती. ओके, उद्या याबद्दल थोडंसं आपण कॅरेक्टर आणि बाकीचं सगळ्या टूल्सचा पूर्ण वापर, कारण उद्या तात्विक भाग नसेल, इंट्रोडक्शन नसेल, परिचय नसेल, बरोबर आहे. पूर्ण 1.5-2 तास निर्भेळ निर्मितीचा आस्वाद आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि ते घेत असताना या ठिकाणी तुमचाच या ठिकाणी जो काही तुमची फरमाईश जी काय असेल ती या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. ओके, शेवटी आपण ही रेकॉर्डिंग आता थांबवणार आहे याच्यानंतर, आणि ते रेकॉर्डिंग झाल्यानंतर मग पुढे मला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला प्रश्नोत्तर जे आपले असतील ती या ठिकाणी मला घ्यायची आहेत. प्रश्नोत्तर, ठीक आहे, किंवा तुमच्या जे काही सूचना असतील किंवा इतर काही तुमचे सजेशन्स असतील किंवा विनंती असेल किंवा आदेश असतील, ते सगळे या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ऐकणार आहोत, त्याला उत्तर देणार आहोत. तो अनरेकॉर्डेड असेल. ओके, आता 3 मिनिटं राहिलेली आहेत तशी. 3 मिनिटात आपलं हे सगळं संपेल आशा करूया आपण या ठिकाणी. बघा, हा झालेला आहे, हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. बघा, रामनवमी, हे बघा मस्तपैकी आलेला आहे हा. हे बघा, हा बाण, आणि तो बाण या ठिकाणी रामनवमी या शब्दामध्ये गेला आणि हा फायर गोल 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 घुमत आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. तुम्ही मॉडिफाय करायचं तर मॉडिफाय करू शकता, रिक्रिएट करायचं रिक्रिएट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं इथं बघा खाली, इथं कोपऱ्यात आपलं लक्ष जात नाही, ग्रॅब अ फ्रेम. तुम्हाला पुढचा सीन बनवायचा त्या शेवटच्या फ्रेमला घेऊन कंटिन्युटी, कॅरेक्टर कन्सिस्टन्सी बद्दल मी उद्या तुम्हाला सांगेनच. जसं मी कॅरेक्टर घेईन ना, ओके, त्याला बोलताना दाखवेन, आणि परत सीन बाय सीन बाय सीन बाय सीन कंटिन्युटी किंवा कन्सिस्टन्सी, कॅरेक्टर मधील कन्सिस्टन्सी, सातत्यता, ही ग्रॅब अ फ्रेम या छोट्याशा या शब्दामुळं पूर्ण होते आपली. हे बघा, आणि पुढचं जे काय असेल, पण आता यात तर कॅरेक्टर तर नाहीच आपलं, बरोबर आहे. त्यामुळे आता हे आपण कट करूया आणि या ठिकाणी आपण डाउनलोड करूया. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी ई साहित्य निर्मितीसाठी, एआय व्हिडिओ निर्मितीसाठी लागणाऱ्या मानसिकतेचा, वेगवेगळ्या संसाधन हा शब्द महत्वाचा आहे या ठिकाणी, टूल्स ज्याला आपण म्हणतो, संसाधनांचा परामर्श घेतला म्हणूया आपण, फक्त पूर्ण त्याला हे दिलेलं नाही आपण नाव. ओके, पूर्ण त्याचा डेप्थ पर्यंत सुद्धा बघितलं नाही असंही मी सांगेन तुम्हाला इथे या ठिकाणी, कारण सुरुवातीला आजचा पहिला दिवस असल्यामुळं जास्त काही तुम्हाला मला खोलात किंवा डायरेक्ट निर्मितीला गेले असं तर, आणि तुम्हाला होणार नाही मग ती निर्मिती, कारण टूल्सच नाहीयेत किंवा ते टेक्निक पूर्णपणे सुरुवातीपासूनची जी असते ती समजली नाही. तर तसं होऊ नये म्हणून आपण काय केलं, फक्त इथं बघा मी आज बनवलेला आहे फक्त टायटल डिस्प्ले. कारण जेवढा सुरुवातीचा पहिला 5 सेकंद तुमचे महत्वाचे असतात तुमच्या निर्मितीमध्ये, तिथं जर तुम्ही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं, विद्यार्थ्यांचं असेल, तुमच्या दर्शकांचं असेल, तुमच्या प्रेक्षकांचा असेल, तर आता हा रामनवमीचा व्हिडिओ आपला बनेल, उद्या कंप्लीट होईल. 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा ट्रेलर किंवा टीझर आपण बनवूया, आणि 26 तारखेला रामनवमी आहे, तोपर्यंत तुम्ही त्याचा पूर्ण तुमचा व्हिडिओ बनावा. ओके, 3 मिनिटाचा व्हिडिओ बनावा, ज्यामध्ये तुम्हाला ते अगदी राजे दशरथ पासून, म्हणजे तिथून सुरुवात करावी लागेल, कारण रामनवमी हा तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मापर्यंत दाखवावा लागेल ना, फक्त जन्मापर्यंत. रामायण तर पुढे मोठंच आहे, खूप मोठा आहे तो विषय आहे. तो कधी ज्यावेळेस या दोन्ही मोहिमा एकत्र येतील त्यावेळेस मी तुम्हाला हा शब्द देतो, किंवा शेवटी बघा, शेवट आपण बरोबर 10 वाजलेले आहेत,
शेवटचा एक विचार तुमच्या समोर मी मांडत आहे की हे माननीय श्री मितेश ठाकरे सरांची जी टीम आहे पूर्ण आणि आपली जी टीम आहे, या सगळ्या हे 2 टीम्स जर एकत्र झाल्या तर हे अद्वितीय एकमेव अशा प्रकारची निर्मिती करू शकतात. अद्वितीय का म्हणतोय मी? कारण तशी निर्मिती दुसरीकडे होणार नाही परत. आणि एकमेव ती आपलीच असेल फक्त. आणि थिएटरमध्ये रिलीज करणारी निर्मिती करायची आपल्याला. हा एक शेवटचा मोठा विचार तुमच्या समोर मांडतो आणि आजचा सेशन इथेच थांबवतो. उद्याच्या सेशनला वेळेवर येण्याच्या सूचनेसहित, विनंतीसहित, कारण उद्या अशा प्रकारच्या निर्मितीला तुम्ही या ठिकाणी फेस करणार आहात की जी न भूतो असेल, न भविष्यती म्हणत नाही मी, न भूतो असेल. याच्या अगोदर कधीही बघितली नाही, कुठेही बघितली नाही. अशा प्रकारची निर्मिती आपण या ठिकाणी अनुभवूया. आणि आता थांबायचं थोडंसं 10-15 मिनिटं थांबूया आपण. अनरेकॉर्डेड मध्ये थांबवायचं. रेकॉर्डिंग थांबवत आहे. ही रेकॉर्डिंग सगळ्यांना बघायला मिळणार आहे. तुर्तास मी रेकॉर्डिंग थांबवत आहे. या विचारासहित, आचारासहित, संस्कारासहित सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांची रजा घेतो. उद्या 8:30 वाजता येण्याच्या सूचनेसहित. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. I am stopping the recording for all.